नमस्कार मंडळी. अध्यात्मपीठात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. येत्या काही महिन्यात आपण बरेच स्त्री संत यांचा अभ्यास केला, त्यांचं चरित्र जाणून घेतलं, त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीतनं आपण बरंच काही शिकलो निश्चित. पण आज आपण ज्या स्त्री संत घेणार आहोत त्यांचं चरित्र, त्यांचं काम, त्यांची भजनं ही बहुतेक आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकलेली आहेत. पण नेमकं आपण त्याच्यातनं काय शिकतो आहोत, काय आपण त्याच्यातनं बोध घेत आहोत, हे आपण आता आजचा आणि पुढचा गुरुवार राणीताईंकडनं जाणून घेणार आहोत. सो मी राणीताई तुम्हाला विनंती करते की संत मीराबाई आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला मिळाव्यात. धन्यवाद. धन्यवाद. प्रथम सर्वांचे आभार. महाराष्ट्र मंडळ, शिकागो, अध्यात्मपीठ, आपण सगळे साधक जे उत्सुकतेने ऐकायला तयार आहात आणि मला संधी दिलेली आहे. तसंच माझ्या गुरु परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे, त्या आता इथे नाहीयेत, पण त्यांचं पुस्तक फागुनके दिन 4 ह्याच्यातून मला बरंच काही समजलं संत मीराबाईंबद्दल. आणि त्यांचे गुरुबंधू परमपूज्य श्रीदादा कवडी यांचं जे पुस्तक आहे त्या 14 प्रवचनांचं महारारे गिरीधर गोपाल, त्याच्यातून पण बरीच माहिती मिळाली. तर त्या सर्वांचे आभार. आणि सर्वात मोठे आभार मला मानायला हवेत माधवजींचे. अगदी शेवटच्या क्षणी त्यांना विनंती करून त्यांनी ह्या सगळ्या स्लाइड्स इतक्या सुंदर बनवलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल मला त्यांचे आभार खूप मानावेसे वाटतात. तर आपण आता स्लाइडला सुरुवात करायला हरकत नाही माधवजी. तर ह्या अशा भक्तश्रेष्ठ संत मीराबाई एक अलौकिक व्यक्तिमत्व, मध्ययुगीन भारतातील अतिउच्च पातळीवरच्या कृष्ण भक्त, कवयित्री आणि संत म्हणून मानल्या जातात. संत मीराबाई ह्या प्रत्यक्ष श्री राधाजींचा अवतारच समजले जायच्या. निर्गुण निराकार असं जे परब्रह्म तत्व ते भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने सगुण साकार झाले, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या लीलेसाठी आपल्यासारखेच एक आनंद रसरूप निर्माण केले. आणि ह्या अखंड महारस तत्वाला श्री राधाजी असेही संबोधन आहे. ते जरी स्त्रीरूप दिसलं तरी ते मूलतः भगवत रूपच आहे, ते श्रीकृष्णाहून वेगळे नाही. संत मीराबाई हा राधेचा अवतार असल्याने त्या योग, बोध आणि पराभक्ती यांचे मूर्तमंत स्वरूपच होत्या. तेव्हा अशा या अलौकिक मीराबाईंना समजण्यासाठी आपण थोडी लौकिकाची पातळी दूर ठेवूया, कारण लौकिकाचे संदर्भ अलौकिकाला लागू पडत नाहीत. त्यांचा जन्म इसवी सन 1498 साली झाला. त्यांनी समाधी घेतली, त्या लुप्त पावल्या, ह्याची गोष्ट आपण शेवटी ऐकूच. त्या 1577 साली. त्यांचा जन्म म्हटल्याप्रमाणे 1498 साली मेडता संस्थानातल्या कुडकी गावी झाला. त्यांचे वडील राणा रतनसिंह, त्यांच्या आईचं नाव मला एक्झॅक्ट सापडलं नाही, आजोबा राव दुधाजी और दुधाजी आणि पणजोबा राणा जोधाजी, त्यांनी आत्ताचं जे जोधपूर शहर आहे ते बसवलं. त्यांचा विवाह ही एक आत्ता सांगते, फक्त तारखा घालते म्हणून, विवाह 1516 मध्ये मेवाडचा राजा राणासिंग यांचे पुत्र राजा भोजराज यांच्याशी झाला. अगदी धुमधडाक्यात साजरा झाला. आणि 1526 मध्ये राजा भोजराज यांचा लढाईत मृत्यू झाला. त्यांचं बालपण, आता बालपणाच्या त्यांच्या अनेक आख्यायिका आहेत. त्यांच्या लहानपणीच त्यांची आई गेली, 3-4 वर्षाच्या असतानाच. आणि त्यानंतर त्या त्यांच्या आजोबांकडे राहायला गेल्या. तर ह्या बालपणात त्यांच्या अनेक कथा घडलेल्या आहेत. त्यांनी आजोबांकडे राहायला जाण्याचं कारण फार महत्वाचं होतं, कारण त्यांची आई गेलेली होती आणि वडील, इथे हे मिस टायपिंग आहे, ते रतनसिंह पाहिजे, ते पण युद्धात मारले गेले.
म्हणून आजोबाजी राव दुधाजी आणि त्यांच्या पत्नी यांनी आपल्या नातीला मेळत्याला ते घेऊन गेले. आजोबाजी, आई वडील सगळेच कृष्ण भक्त. त्याच्यामुळे मीराबाईंचं कृष्ण भक्ती खूपच वाढत गेली. त्यांच्या बालपणातल्या काही गोष्टी आपण बघूया आता. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या आख्यायिका पण ह्याच्यात आहेत. तर पहिली गोष्ट जी आहे ती कृष्णाच्या मूर्तीची गोष्ट. असं समजलं जातं की त्या लहान असताना म्हणजे तेव्हा त्यांची आई पण हयात होती. तर त्या आई आणि त्या बघत होत्या बाहेर आणि तिथे एक लग्नाची वरात चालली होती. तर छोट्या मीराने कुतूहलाने आपल्या आईला विचारलं की माझा दुल्हा कोण? तर आईनी घरातल्याच एका कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून तिला सांगितलं की हा तुझा दुल्हा आहे. हे त्यांना इतकं पटलं आणि इतकं भावलं म्हणजे त्यांना त्याचा खूप आनंद झाला. त्याच्यानंतर दुसरी पण एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका अशी आहे की कदाचित त्यांच्या आजोबांनी त्यांना आपल्याच मंदिरातली मूर्ती दिली होती एक. आणि तिसरी जी आहे ती इंटरेस्टिंग आहे कशा दृष्टीने की त्यांच्या घरी तेव्हा साधू संत किंवा तत्वज्ञानाची चर्चा करणारे विद्वान, योगी असे बरेच जण यायचे आजोबा आजींच्या घरी. आणि त्यावेळी त्यांना एक साधू आले होते त्यांच्याकडे. तर ते साधू त्या मूर्तीचं खूप प्रेमाने त्या मूर्तीची पूजा करायचे, मूर्तीला खायला घालायचे, त्याची आरती करायचे. यांनी ते पाहिलं एखाद 2 दिवस ते साधू त्यांच्या घरी राहत असताना आणि त्यांना ती मूर्ती खूप आवडली. म्हणून त्यांनी त्या साधूंना विनंती केली, की "मला ही मूर्ती मिळेल का?" आजी-आजोबा खूप रागावले. असं आल्यावर कोणी आपण असं विचारत नाही, की "मला मिळेल का ही मूर्ती?" आणि तो साधू म्हणाला, "नाही, मला ह्या मूर्तीशिवाय माझं चालत नाही." तर तो मूर्ती ती घेऊन गेला आणि 4 दिवसातच तो परत आला. आजोबा-आजी थक्क झाले, की असे साधू पुढे-पुढे जात असतात. हे परत का आले? तर त्यांनी सांगितलं, की मला भगवान श्रीकृष्ण स्वतः माझ्या स्वप्नात आले आणि सांगितलं, की ही मूर्ती तू मीराबाईला नेऊन दे आणि म्हणून ही मूर्ती मी त्यांना द्यायला आलेलो आहे. ह्याच्यावर त्यांचाच हक्क आहे. आणि सांगायची गोष्ट अशी, की ती मूर्ती मिळाल्यावर त्या इतक्या आनंदात होत्या आणि ती मूर्ती त्यांच्याबरोबर सतत असायची. त्या कुठेही त्या मूर्तीला सोडून राहिल्या नाहीत. तर अशी ही सगुण त्यांच्या भक्तीची सुरुवात अशी झालेली होती. आणि अशी ती मूर्ती त्यांना भगवंतानीच आणून दिली, स्वतःची मूर्ती. दुसरं आहे, की भगवंतांचं प्रथम दर्शन घडलं. अशाच त्या 5-6 वर्षाच्या होत्या, तेव्हा त्या आजी-आजोबांकडेच राहत होत्या. त्यांचा चुलत भाऊ जयमल पण त्यांच्याबरोबर होता आणि तो पण त्याच वयाचा होता. मीराबाई ह्या अतिशय निर्भय होत्या. त्यांना कशाचाच भय असायचं नाही. दोघं मुलं खेळत होती. विटी-दांडूचा खेळ आणि विटी-दांडूचा खेळ खेळत असताना ह्यांनी जी विटी उकलली ती खूप दूरवर असलेल्या एका विहिरीत जाऊन पडली. तिथल्या विहिरी, राजस्थानातल्या विहिरी खूप अरुंद असायच्या आणि खूप खोल असायच्या कारण पाणी लागायचं नाही. परंतु त्यातलं पाणी मात्र अगदी स्वच्छ, निर्मळ होतं. त्याच्यामुळे त्या पाण्यात आकाशाचं पण प्रतिबिंब, आजूबाजूच्या झाडांची प्रतिबिंब अशी दिसायची. हे दोघं जण निघाले मुलं, की त्यांना काही भीतीच नव्हती. ते त्या विहिरीला मात्र पायऱ्या असायच्या. त्या पायऱ्या उतरून ते खाली जिथे पाण्याची लेव्हल होती तिथपर्यंत पोहोचले. आणि ते खूप खोल होतं आणि पाण्याच्या तिथे पोहोचल्यावरती ह्यांना ती विटी दिसली आणि त्यांना आनंद झाला. म्हणून त्या आणखीन वाकून पाहू लागल्या आणि त्या अशा आणखीन वाकून पाहत असताना त्यांना आधी क्षणभर स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं आणि मग त्यांनी ते स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि ते क्षणार्धात नाहीसं झालं आणि तिथे त्यांना भगवंतांचं प्रतिबिंब दिसायला लागलं. त्याबरोबर ते भगवंतांचं प्रतिबिंब पाहिल्याबरोबर त्या भावसमाधीत गेल्या आणि अक्षरशः त्यांना उचलून वर आणायला लागलं. त्याच वेळी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळायला लागलं, की ही साधी-सुधी मुलगी नाहीये, ही काहीतरी अलौकिक आहे हे. आणि त्यावेळी असं म्हणता येईल आपल्याला, की भगवंतांनी स्वतः खेळगडी बनून त्यांना काय शिकवण दिली, तर तू आणि मी भिन्न नाही आहोत. तू आणि मी एकच आहोत. हे एवढं मोठं तत्वज्ञान त्या छोट्या मुलीला
समजावून सांगायला भगवंतांनी स्वतःचं दर्शन तिला दिलं. ह्याच्यात आणखीन एक गंमत आहे, की मीराबाईंना निसर्गाची भयंकर आवड होती. म्हणजे पशुप्राणी म्हणा किंवा तुमची झाडं म्हणा, फुलं म्हणा, फळं म्हणा, सर्वांची त्यांना खूप कुतूहल असायचं, आवड असायची. आणि कारण त्या सर्व निसर्गामध्येच भगवंतांना पाहायच्या. परंतु भगवंतांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या त्यांना स्वतःला दाखवलं. वेदांतात असं म्हटलं जातं, की तुम्ही स्वतःच्यात आधी भगवंतांना शोधा आणि मग बाहेर भगवंत तुम्हाला दिसतील. पण इथे हे प्रकरण उलटच होतं. तर अशा रीतीने व्यक्त आणि अव्यक्त याची ओळख भगवंतांनी त्यांना इतक्या लहानपणी करून दिली आणि त्याच्यामुळे त्यांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला. असं हे त्यांना प्रथम घडलेलं भगवंतांचं दर्शन. त्यावेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. त्या काळी राजस्थानात अनेक छोटी छोटी संस्थानं होती. त्यांचं एकमेकांचं वैर चालू असायचं आणि त्यामुळे सगळीकडे बरीच अस्थिरता पण होती. त्याच वेळी दिल्लीत लोधी घराण्याची पण सत्ता सुरू झालेली होती. परंतु राजपूत राजे शूर असल्यामुळे ते अजून स्वतंत्र होते. एकमेकांशीच भांडत होते. त्याच्यामुळे दिल्लीचं तख्त अजून राजस्थानात पोचलेलं नव्हतं. सामाजिक परिस्थिती अतिशय बायकांना प्रतिकूल होती, स्त्रियांना प्रतिकूल होती. म्हणजे अजून सती जात होते. त्याच्यानंतर स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे हक्क नव्हते. तेव्हा असं असताना सुद्धा त्या राजघराण्यातल्या होत्या. त्यांचं घराणं राठोड घराणं होतं. आणि मीराबाई नुसत्या दिसायलाच सुंदर नाही, त्या सुंदर नाच करायच्या, नृत्य करायच्या, त्या सुंदर गायच्या पण. आणि त्या सगळ्याचं शिक्षण मिळत गेलं. बरं मगाशी म्हटल्याप्रमाणे ये-जा लोकांची असल्यामुळे म्हणजे विद्वान त्यांच्या घरी यायचे, त्यांच्या घरी वेदाच्या चर्चा व्हायच्या, त्यांच्याकडे राजकारणाची चर्चा व्हायची. तर त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण वाढतच चाललं होतं. त्यांना ते शिक्षण मिळत होतं आणि इथे घरी भगवंत प्रेमाचं सतत काही ना काही चालू असायचं. भजन, कीर्तन, अ, काही चर्चा चालू असायच्या किंवा संकीर्तन असायचं त्याच्यामुळे सगळ्या भगवंतांच्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. तर मीरा आकंठ श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडून राहिलेली होती. त्यांना आणखीन एक महत्वाची गोष्ट राणा दुधाजी यांनी घरातच मंदिर बांधलं होतं कृष्णाचं. तिथे जाऊन त्या रोज नृत्य करत असत. आणि पग घुंगरू बांध मीरा नाची रे हे जे त्यांचं महत्वाचं फार प्रसिद्ध गाणं आहे लता मंगेशकरनी गायलेलं ते त्याच्या त्या रिअली तिथे प्रॅक्टिस करत होत्या. ते काव्य त्या रचत होत्या तेव्हा त्या काव्यावरती त्या गात नाचत होत्या. विवाह आणि प्रापंचिक जीवन ह्याच्यात आता आता आपल्याला बघायला पाहिजे. कारण की विवाह होण्यापूर्वी माझे पती भगवान श्रीकृष्ण आहेत, तेव्हा मला लग्नच करायचं नाही. आणि असं त्यांनी सगळ्यांना सांगून सुद्धा त्यांचं कोणी ऐकलंच नाही. मेवाडचा राजा रणासंग यांचे पुत्र भोजराज यांच्याशी त्यांचा विवाह धुमधडाक्यात झाला. 1516 साली हा विवाह झाला आणि विवाह करून त्या मेडत्याहून मेवाडला आल्या. परंतु दुर्दैवाने 1526 मध्ये भोजराज यांचा मृत्यू लढाईत झाला. आता त्यांचं प्रापंचिक जीवन हे काही सोपं नव्हतं. कारण त्या आल्या, त्या बहू म्हणून आल्या, मोठ्या घराण्यात आला. कारण मेवाडचं घराणं मेडत्याच्या घराण्यापेक्षा जास्ती प्रसिद्ध होतं, मोठं होतं. आल्यावरती त्यांना ज्या सून म्हणून सर्व जबाबदाऱ्या त्या त्यांनी घेतल्या. अतिशय व्यवस्थित त्या पाडत होत्या त्या. परंतु पत्नी म्हणून आलेले शारीरिक व्यवहार मात्र त्यांच्याकडून कधीच झाले नाहीत. भोजराज त्यांना कधी स्पर्शच करू शकले नाही. आणि ह्याचे कारण अनेक असतील. परंतु एक म्हणजे आपण आधी म्हटलं होतं तसं त्या राधेचा अवतार योग, बोध आणि भक्ती ह्याचे त्या मूर्तिमंत स्वरूप होत्या. आणि त्याच्यामुळे त्यांचं तपसामर्थ्य आणि योग सामर्थ्य इतकं होतं की कदाचित त्यांना हात लावायला सुद्धा भीती वाटत असेल. दुसरं त्या इतक्या एकनिष्ठ आणि
पतिव्रता होत्या भगवान श्रीकृष्णांच्या पतिव्रता, त्याच्यामुळे त्या कोणालाच किंवा काहीही यांना त्या आपल्या नवऱ्याला जवळच येऊन द्यायच्या नाहीत. आणि त्याच्यावर त्यांची अनेक काव्य आहेत. एका काव्यात त्या म्हणतात, त्या नेहमी म्हणायच्या, माझे पती सोयी, भगवंतच माझे पती आहेत. आणि एक दोन काव्यात त्यांचे असे मला सापडले काही रेफरन्सेस. त्या म्हणायच्या, राणाजी मै तो हरिगुण गासू, राजा रूठे नगरी राखे, हरी रूठे कहा जासू. प्रश्न. दुसरं, सावरे रंगराची, बांध घुंगरू प्रेम का, तू तो हरिके आगे नाची. असं त्या सरळ सरळ त्या राणाला सरळच सांगायच्या. त्याच्यामुळे कधीही राणा त्यांच्याजवळ येऊ शकला नाही. आणि अशा रीतीने त्यांचं जे राणा जिवंत असताना, भोजराज जिवंत असताना त्यांचं जे आयुष्य चाललेलं होतं, ते काही ठिकाणी असे पण उल्लेख आहेत की तो सपोर्टिव्ह होता त्यांना तसा. ही वॉज रिस्पेक्टफुल ऑफ हर. त्यांच्या कृष्ण प्रेमाला त्यांनी कधी बाधा आणून दिली नाही. पण नवरा म्हणून स्वाभाविकच त्यांचे राग येतच असणार त्यांना. तर म्हणून त्यांचा जो छळ झाला आणि त्या छळातल्या ज्या निरनिराळ्या आख्यायिका आहेत की त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला, तो त्यांच्या स्वतःच्या नवऱ्याने केला का नवरा गेल्यानंतर त्यांना ते संरक्षण पण मिळत नव्हतं आणि म्हणून त्यांच्या दिराकडून छळ सुरू झाला. तर हे पुढचं आहे. तर अशा हा चाललेला असताना त्यांचा प्रवास 1526 मध्ये भोजराज यांचा मृत्यू लढाईत झाला. मी मगाशीच म्हटलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे छळ आणखीनच सुरू झाले. कारण अनेक गोष्टी होत्या त्या राजघराण्याला तेव्हा आवडत नव्हत्या. त्यांना इतकी सवय झाली होती साधू संत किंवा जे भगवंतांचे प्रेमी आहेत असे भाविक किंवा मंदिरात जायचं, भगवंतांच्या समोर नाचायचं, त्यांचं चाललेलं संकीर्तन ऐकायचं, आपली काव्य गायची. ह्या सगळ्यात त्यांचा जो इतका इतका इंटरेस्ट वाढत गेला की त्या घरात राहायच्याच नाही. परत आता बंधनं सुटत होती आणि त्यांना फार मोठं ते फेमस गाणंच आहे, मैं वैरागन हूं. त्यांना वैराग्य, आणि वैराग्य यायला तुम्हाला ज्ञान असावं लागतं, विवेक असावा लागतो. हे सगळं त्यांच्या हात जोडून पुढे होतं. त्याच्यामुळे वैराग्य यायला त्यांना काही विशेष वेळ लागणार नव्हता. तर अशा रीतीने वैरागी असलेल्या ह्या मीराबाई ह्या सर्व गोष्टीत आनंद घ्यायच्या. जिथे जिथे भगवंतांचं संकीर्तन व्हायचं तिथे तिथे जायला त्यांना फारच आवडायचं. आणि म्हणून त्यांना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. आणि त्या प्रयत्नांपैकी आपल्याला सगळ्यांनाच 3 फार महत्वाचे प्रसंग माहिती आहेत. एक म्हणजे त्यांना विषाचा प्याला द्यायला गेला. त्याच्यात राणाने भेजा विष का प्याला म्हटलेला आहे. तो हा राणा कोणते माहिती नाही, पण हा विषाचा प्याला त्यांना प्यायला दिल्यावरती, आणि मीरा हसत पिवी रे, मीराने हसत हसत तो प्यायली. कारण का? कारण तिची इतकी खात्री होती, इतकं कन्व्हिक्शन होतं की भगवंत आपलं रक्षण करतील. तेव्हा तिला असा प्रश्नच नाही आला. आणि खरोखर कसं झालं, ती मेली नाही. मात्र भगवान श्रीकृष्ण हिरवे निळे झाले आणि त्याचं तिला खूप दुःख झालं की आपल्यामुळे यांना किती त्रास होतोय. दुसरं, त्यांनी विषारी सापाची माळ करून फुलांच्या टोपलीतनं पाठवली. त्यांनी ती माळ घातल्याबरोबर साप घातल्यावरती गळ्याभोवती त्याची फुलं झाली. आणि तिसरं म्हणजे बिछाण्यावर खेळ टाकले आणि त्यांची फुलं झाली. तर अशा रीतीने समाजाकडून प्रेशर येत होतं, त्यांना घराण्याकडनं त्यांच्या येत होतं, आणि तरी सुद्धा मीरा कृष्ण भक्तीने इतकी वेडी झालेली होती की तिला ह्याचं काहीच वाटत नव्हतं. आता त्याच्याबद्दल एक फार छान गोष्ट आहे. ती गोष्ट आहे बादशाह अकबर यांची. बादशाह अकबर पर्यंत मीराबाईंची प्रसिद्धी, मीराबाईंची अलौकिकता पोचली होती. तेव्हा त्याला पण आता उत्सुकता झाली की ही कोण मीराबाई आहे, तिला बघायला पाहिजे.
आणि मीराबाईला भेटायला म्हणून तो आणि बादशाह अकबर आणि तानसेन हे दोघ जण आले. मीराबाईंना ते कळलं की ते आलेले आहेत, त्यांनी त्यांची उठबस वगैरे केली. आणि त्यांनी मीराबाईकडे पाहिलं आणि म्हणाले की एक प्रश्न विचारू का आपल्याला? तर त्या म्हणाल्या विचारा ते. त्यांनी तो प्रश्न काय विचारला असेल? तर ते म्हणाले की तुमच्याकडे एवढा संतोष कसा? तुम्ही एवढ्या तृप्त कशा? तुम्ही एवढ्या समाधानी कशा? तुम्ही एवढ्या आनंदी कशा? कारण सगळे जे आजूबाजूला घडत आहे ते तुमची बदनामी करतायत. तुमचे समाज तुमच्या विरुद्ध आहे. तुमच्या पातिव्रत्यावर, तुमच्या शीलावरती डाग पडतायत. आणि एवढं असून सुद्धा तुम्हाला तसं काहीच वाटत नाही. तुम्ही इतक्या आनंदी कशा? तेव्हा त्या हसल्या आणि त्या म्हणाल्या की काय? की माझ्या दृष्टीने तू बघ. तुला मी समजावून सांगते. मी ज्या दृष्टिकोनातून हे सगळं बघते, त्या दृष्टिकोनातून बघ. आणि त्यांनी काय सांगितलंय? माझं शील म्हणजे माझं नैतिक आचरण, माझं वागणं, माझे विचार हे सर्व काही ते म्हणतील तसंच होतं. भगवंत म्हणतील, भगवंत माझ्याकडून करून घेतील तसंच होतं. तसंच. तर त्याच्यात कुठून भंग येणार? माझ्या शिलावरती कितीही जणांनी काहीही केलं तरी ते भगवंत माझी काळजी घ्यायला आहेतच. तसंच तुम्ही म्हणता माझं पातिव्रत्य. एक म्हणजे त्या सती गेल्या नाहीत. त्याच्यामुळे समाजाकडनं विरोध खूप होता. दुसरं, मी पतिव्रता नाही असं म्हणतात. पण माझे पती तर भगवंतच आहेत. माझे पती भगवंत आहेत, तर त्यांच्याशी मी एकनिष्ठ आहे. मग माझ्या पातिव्रत्याला कलंक कसला? तर कोणीही किती बदनामी केली तरी माझं रक्षण भगवंत करतायत. त्याच्यामुळे त्या बदनामीमुळे माझं शील किंवा माझं पातिव्रत्य भंग पावणार नाही. ह्याच्यावरती एक सुंदर त्यांनी काव्य केलेलं आहे. आणि ते काव्य मी जरा वाचून दाखवते तुम्हाला. त्या म्हणतात, शील संतोष धरू घट भीतर, शील संतोष धरू घट भीतर, समता पकड रहूंगी हो. याचा अर्थ परमपूज्य ताईंनी दिलेला आहे. या शरीरात राहूनही शील आणि संतोष रूप अशा श्री भगवंतांनाच मी धरून राहीन. सर्वत्र त्यांनाच बघीन. जाको नाम निरंजन कहिये, जाको नाम निरंजन कहिये, ताको ध्यान धरूंगी हो. ज्यांचं नाव निरंजन आहे, निरंजन म्हणजे दोषरहित, त्यांचेच ध्यान मी धरीन. तिसरी ओळ आणखीनच छान आहे. गुरु ज्ञान रंगूत न कपडा, मनमुद्रा फेरुंगी हो. सद्गुरु कृपेने, बोधाने, मिळालेल्या ज्ञानाने शरीररूपी कपडे मी रंगवीन. जसे पाहिजेत भगवंतांना तसे रंगवीन. आणि मनमुद्रा फेरुंगी रे. आणि मनाची माझ्या जी बहिर्मुख वृत्ती आहे ती मी अंतर्मुख करीन, भगवतमुख करीन. आणि मग त्या म्हणतात चौथ्या ओळीत आणि शेवटच्या, प्रेम प्रीत तू हरिगुण गाव, चरणन लिपटन रहूंगी हो. किती सुंदर आहे बघा, की मी प्रेमप्रीतीने, प्रेमाने हरिगुणांचे संकीर्तन मी करत राहीन. आणि त्या श्री भगवंतांच्या श्री चरणांना शरण जाऊन सदैव त्यांना कवळून राहीन किंवा कवटाळून राहीन किंवा चिकटून राहीन. म्हणजे आत्मसमर्पण आलं आणि त्याच्या आधी संकीर्तन आलं आणि त्याच्या आधी ज्ञान आलं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत एका 4 ओळीत त्यांनी सांगून टाकल्यात. तेव्हा हे ऐकल्यावर त्यांनी काय सांगितलं, की भगवंत स्वतः संतोष बनून माझ्या हृदयात राहतात, मला तृप्त करत असतात, तर मला कशाचीच काळजी नाही. ते ऐकून अकबर अतिशय चकित झाला, की केवढं हे तत्वज्ञान या बाईंनी 4 ओळीत मला सांगून टाकलं. आणि त्यांना प्रणाम करून तो निघाला. मग त्याच्याबद्दल त्यांच्या शिलावर फिरत शिंतोडे उठायला लागले, की तो अकबर आला आणि त्यांनी त्यांना काही गिफ्ट दिली वगैरे वगैरे वगैरे. पण ह्यांनी सांगूनच ठेवलं होतं, की भगवंत माझ्या हृदयात असतेपर्यंत मला कधीही समाधान नाही, संतोष नाही, आनंद नाही असं होणारच नाही. तर अशा रीतीने
त्यांनी आपलं जे व्यावहारिक आणि प्रापंचिक जीवन होतं ते त्या अशा रीतीने वागत होत्या, आचरणात आणत होत्या, कारण त्यांचं सतत बुडलेल्या होत्या भगवंतांच्या प्रेमात. तर अशा त्या तिथे असताना शेवटी त्या मेवाडला कंटाळल्या आणि तिथून त्या मेडत्याला त्यांच्या भावाच्या घरी गेल्या. कारण ते त्यांचं माहेर होतं मेडता हे. तर मेडत्याला त्या गेल्यावरती त्या जवळजवळ 4 वर्ष तरी तिथे होत्या. आणि तिथून मग त्यांना आदेश आला. त्यांना काय आदेश आला? त्यांना आदेश आला, की तू पुष्करला जा आणि तिथून वृंदावनला जा. तर 3-4 वर्ष तिथे मेडत्याला राहून त्या पुष्कर आणि मग त्या ह्याला गेल्या. कशाला? वृंदावनला गेल्या. तुम्ही जर राजस्थानचा मॅप पाहिलात ना, खरोखरच इंटरेस्टिंग आहे. मेडता कुठे, मेवाड कुठे, पुष्कर कुठे, वृंदावन कुठे. पण हा सगळा प्रवास त्या करत राहिल्या. आणि हा प्रवास करण्याचं कारण अशा रीतीने त्या वृंदावनला आता पोहोचलेले आहेत. आता मीराबाईंनी अनेक गुरु केले. असं कोणाला वाटेल की ह्याच सर्वांच्या गुरु आहेत, ह्यांनी कशाला गुरु केले? आणि त्यांची नावं पण उपलब्ध आहेत. मी ते टायपो आहे माझा, नवे लिहिलंय. एक पहिले म्हणजे सर्वात त्यांचे मोठे गुरु म्हणजे संत रैदास किंवा रविदास. हे जातीने चांभार होते. परंतु ह्यांना जातीचं नाही, स्त्री पुरुषांचं नाही, उच्च नीचाचं नाही, कशाचीच त्यांना काळजी पडलेली नव्हती. सगळ्यात ते समत्वम योग मुच्यते ह्याच्या दृष्टीने सगळ्यांकडे समत्व भावानेच पाहायचे. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं त्यांनी मागवली ते तेव्हा रविदास का रैदास यांनी त्यांना सांगितलं की बाबा रे, मी काही तुझ्या पातळीचा नाही वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं नाही, तुमचं ज्ञान अत्युच्च आहे आणि मला ते पाहिजे आणि म्हणून मला तुम्ही अनुग्रहित करा. त्याच्यानंतर त्यांचे दुसरे होते ते संत नाभादास. यांनी तर मीराबाईंवरच रचना केलेली आहेत. तर पहिली त्यांनी जी रचना केली आहे ती पण फार सुंदर आहे. ती पण ह्या परमपूज्य ताईंच्या पुस्तकातलीच आहे. त्या म्हणतात, ते म्हणतात, नाभादास म्हणतात, सदरीस गोपीन प्रेम प्रकट कलिजुग ही दिखाय. की त्यांच्यापाशी गोपी सदृश प्रेम प्रकटपणे अनुभवला येते. गोपींचं प्रेम हे अत्युच्च प्रेम समजलं जातं. आणि त्यांनी काय म्हटलंय की हे त्यांच्या ह्याच्यातनं त्यांच्यापाशी मीराबाईंपाशी गोपी सदृश प्रेम प्रकटपणे अनुभवला येत होते. आणि कलियुगातही असे भगवत प्रेम असणे हे महान आश्चर्य आहे. नंतरच्या वेळेत ते म्हणतात की निरअंकुश अति निडर रसिक जस रसना गायो. त्या कशा होत्या? अत्यंत निर्भय, निरंकुश, म्हणजे त्या स्वच्छंदी होत्या. त्या अशा काही कोणी त्यांना करू नका सांगितलं तर त्या ऐकणाऱ्या नव्हत्या. त्यांना त्यांचं मत होतं, त्यांना त्यांचं मन होतं. तर अशा प्रकारे त्या अत्यंत निरकुंश किंवा स्वच्छंदी होत्या, निर्भय होत्या आणि रसिक पण होत्या. आणि म्हणून त्यांचं यश माझी जिव्हा गात आहे, म्हणून मी त्यांचं यश गातो आहे. तिसऱ्या वेळेत ते म्हणतात की भक्ती निसान बजायके पाहुते नाही न लजी. म्हणजे काय त्यांना म्हणायचंय की त्यांनी भगवत भक्तीचे निशाण हाती घेऊन त्याचा डंका मिरवला, कुणाचीही लाज बाळगली नाही. त्यांची जी भक्तीची मुवमेंट किंवा चळवळ होती ना, ती पण अतिशय प्रगत होती, अतिशय प्रगतिशील, म्हणजे खूप मोठी होती. त्यांनी सर्व भक्तांना इतकं उत्तेजित केलं होतं, इतकं समजावून सांगितलं होतं. तर म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की भगवत भक्तीचं निशाण हाती घेऊन त्याचा डंका सगळीकडे मिरवला आणि कुणाचीही लाज बाळगली नाही. आणि चौथ्या ओळीत ते म्हणतात की भक्ती निशान झालं, लोकलाज कुल शृंखला, लोकलाज कुल शृंखला ताजी मीरा गिरीधर भजी. म्हणजे लोकलाज किंवा लोकांची लाज धरून किंवा समाजाची लाज धरून किंवा कुलमर्यादा ठेवून तसं नाही केलं त्यांनी. त्याचा सगळ्याचा त्याग करून त्यांनी केवळ श्री भगवंतांचीच आस ठेवली आणि त्यांचंच भजन केलं. हे संत नाभादास यांनी स्वतः मीरेविषयी लिहिलेलं कौतुकाचे उद्गार आहेत. तर ह्याच्यामुळे आपल्याला काय समजतं की त्या गुरु लोकांना सुद्धा त्यांच्याविषयी किती आदर होता.
पुढचं संत तुलसीदास, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचं नेहमी चर्चा चालायची. त्याच्यानंतर संत विठ्ठलदास म्हणून होते. आणि महत्वाचं एक घालायचं राहिलं याच्यात, संत त्यांचं होतं नाव संत रूपस्वामी, जीव गोस्वामी म्हणून एक संत होते. तर हे जे जीव गोस्वामी होते, तर त्यांनी ते मोठे होते, ते संत मोठे होते. त्यांचे पुतणे, त्यांचं नाव होतं रूप गोस्वामी. सॉरी, रूप गोस्वामी हे ओरिजिनल, आणि त्यांचे पुतणे होते ते जीव गोस्वामी. हे जीव गोस्वामी पुष्करला होते. तर त्यांची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु ती कथा त्यांच्याशी निगडीत आहे हे कदाचित माहिती नसेल. तर ते पुष्करला राहायचे. तर ह्या जेव्हा मेवाडहून निघाल्या आणि पुष्करला, आय मीन मेडत्याहून निघाल्या आणि पुष्करला गेल्या, तर पुष्करला त्या जेव्हा गेलेल्या असताना मीराबाईंची इच्छा झाली की हे रूप गोस्वामींचे पुतणे आहेत, ते ह्यांना आपण जाऊन भेटू. म्हणून त्यांनी त्यांना निरोप पाठवला की आपलं दर्शन घ्यायचंय. तर त्यांनी त्यांना निरोप परत पाठवला की मी स्त्रियांना बघत नाही, मला स्त्रीमुख वर्ज्य आहे. त्याच्याबरोबर मीराबाईंनी इतकं सुंदर प्रत्युत्तर पाठवलं. त्या म्हणाल्या, माझी अशी धारणा होती की या जगात भगवान श्रीकृष्णांशिवाय कोणी पुरुष जन्माला आलेलाच नाहीये. ते ऐकताच ते जे खडबडून जागे झाले, की म्हणजे झोपलेले नव्हते पण खडबडून जागे झाले, आणि धावत येऊन त्यांनी मीराबाईंच्या पायाशी लोळण घेतली. आणि असं म्हणतात की त्याच्यानंतर त्यांच्याकडनं अनुग्रह पण घेतला. तर असे हे मीराबाईंचे अनेक गुरु होते. मीराबाईंचं साहित्य, पुढचं स्लाइड. मीराबाईंचं साहित्य, मीराबाईंनी काय लिहिलं आणि काय लिहिलं नाही याच्याबद्दल खूप निरनिराळ्या ओपिनियन्स आहेत, खूप जणांची निराळी मतं आहेत. कारण की त्यांची पदं, मीराबाईंची पदावलीच अवेलेबल आहे, पण बाकीचं काही मिळालेलं नाहीये. पण त्याच्यात नरसिका मायरा, रुक्मिणी मंगल, त्याच्यानं गीत गोविंदाची टीका, राग गोविंद, राग सोरठ, या सर्वात त्याच्यात कृष्णाची स्तुती केलेली आहे. अशा अनेक पदांची त्यांनी रचना केलेली आहे. आणि त्यांची सर्वात महत्वाची म्हणजे मीरा सुधा सिंधू, 1330 वर पदांची काव्यरचना आहे. आणि ह्या काव्यरचनेपासून अनेक पुस्तकात ती छापली गेलेली आहे, छोट्या छोट्या पुस्तकात का होईना. आता मीराबाई भगवान श्रीकृष्णांना अनेक नावांनी संबोधायच्या. याच्यातली काहीच नावं मला मिळाली. हरी, गिरीधर गोपाल, गोविंद, श्याम सुंदर, जोगी, त्याच्यानंतर राधेश्याम, राधे कृष्ण, श्याम सुंदर, निरंजन आत्ताच आपण पाहिलं, आणि सरताज, म्हणजे त्यांच्यात फारसीचा पण हे झालेला होता. सरताज म्हणजे डोक्यावरचा मुकुट. तर अशा ह्या निरनिराळ्या नावांनी त्यांना संबोधायच्या. मीराबाईंची भाषा शैली, योगी, संत, वैष्णव भक्त यांच्या भाषेचा प्रभाव त्यांच्या काव्यात दिसतोच. तशीच त्यांच्या भाषा अनेक होत्या, कारण आजूबाजूच्या सगळ्या देशांमधनं त्या हिंडल्या फिरल्या, त्यामुळे सगळ्या भाषा शिकत आल्या. राजस्थानी, गुजराती, ब्रज, पंजाबी, कुर्बी या सर्व भाषांचा त्यांनी उपयोग केलेला आहे. सर्व त्यांच्या भाषेत त्यांना काय प्रकट करायचंय, कारण शब्द सुद्धा असे घ्यावे लागतात की ते त्यांच्या ह्या सगळ्या भावना, अनन्य भक्ती भगवंतांची, गुरुची स्तुती, रूढी झुकारून देण्याची निर्भयता. तर ह्या आपटाकडून झालेला छळ, त्यांचा छळ खूप झाला होता आपटांकडून, आणि त्यांनी निरनिराळ्या काव्यात तो सांगितलेला पण आहे. सर्वात महत्वाचा म्हणजे प्रेयसीचा विरह. आपण भगवंतांची प्रेयसी आहोत, पत्नी आहोत असंच त्या समजायच्या. आणि त्यामुळे तो जो विरह, म्हणून त्या विरहिणी, त्या सगळ्या विरहिणी, हजारो विरहिणी त्यांच्या,
आणि त्या अनुभूतीचे दारुण वर्णन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवट नाही पण महत्वाचं म्हणजे आत्मसमर्पण. प्रत्येक ठिकाणी त्यांचं ते आत्मसमर्पण यायचंच. तर अशा या संत मीराबाई मोहक आणि मधुर भाषेत लिहिलेली, रसपूर्ण व तत्वज्ञानपूर्ण खूप ज्ञान दिलं त्यांनी. अशी त्यांची पदं आज 500 ते 600च्या वर तितक्याच प्रेमाने पण गायली जातात आणि ऐकली जातात. आणि ह्याचंच महत्व आहे. आणि ह्याचं कारण काय? याचं कारण काय की त्या सर्व त्यांनी लिहिलेल्या पदात आपल्याला आकृष्ट करण्याची, आपल्याला खिळवून ठेवण्याची एक शक्ती आहे. तर आता मगाशी उर्मिला म्हणाली तसं मला असं वाटतं की आता वेळ संपत आलेली आहे. तर आपण पुढच्या वेळी त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायचंय ह्याच्यावरती सविस्तर विवरण केलं तर चालेल का? काय पुढच्या वेळेस आपण काही त्यांची पदं घेणार आहोत, त्याची पूर्वपीठिका पाहणार आहोत, काय 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 त्याचे अनुभव आहेत, त्याचे अर्थ आहेत वगैरे वगैरे, आणि ते त्याच्यातून आपण काय शिकणार आहोत हे आपण पुढच्या गुरुवारी बघूया. नमस्कार, धन्यवाद. वा वा वा, खूप सुंदर झालं. ऐकत राहावंसं असं वाटतं. खूपच ऐकत राहावं. कसा वेळ गेला खरंच कळलं नाही. थँक्यू. मला पण ह्याचा अभ्यास करायला खूप मजा आली या शंकाने. म्हणजे सगळ्या संत, स्त्री संत म्हणा, पुरुष संत म्हणा, संतांच्या विषयी वाचण्याचा जो आनंद असतो ना, त्यांच्या ह्या खरंय. एक पद वाचत होते आणि त्याच्यातून मला इतका आनंद होत होता की आनंद झाला. किती सुंदर आहेत. आणि सगळी काही गायलेली नाही आहेत सगळ्यांनी, पण शब्द फार चपखल बसणारे शब्द त्या वापरायच्या. आणि लाल शब्द सांगायचा राहिला, ते भगवंतांना लाल म्हणायचे. हो खरंय. अनेक अनेक शब्द फार असे प्रेमाने लाल म्हणायचे. इतकं त्यांच्या सगळ्या पदात, ज्या पदात लाल येतात ना, त्याच्यात फार छान वाटत ते. या नाही खरंय. आणि खूपच सुंदर चरित्र मीराबाईंचं. आणि आजपर्यंत जितकेही आपण स्त्री संत बघितले, या आपल्या एक एक माळ आपण हळूहळू वाढवतोय ती माळ खरं तर. पण एक नक्की प्रखर असं जाणवतं की सगळ्यांमध्ये किती ती निर्भयता होती, त्या रूढी, त्या परंपरा प्रत्येकाने आपापल्या परीने त्या समाजापर्यंत पोहोचवल्या की काय चूक काय बरोबर हे. कोणी प्रखर म्हणजे एक परखड शब्दांमध्ये, कोणी प्रेमाने, कोणी आर्ततेने, पण प्रत्येकामध्ये, प्रत्येक स्त्री संतामध्ये किती तो एकनिष्ठता, ते निर्भयता ऐकत त्या गोष्टीची की हा मत आम्ही हे आमचं मांडतोय हे सांग. म्हणजे कितीतरी शिकण्यासारख्या गोष्टी. निर्भयता तुमच्यात कधी येते? जेव्हा तुमची खात्री असते की तुम्हाला संरक्षण आहे. तेवढी खात्री भगवंत माझं संरक्षण करतायत. म्हणून मी ती अकबरांना तिने जे बादशाह अकबरला वाचून सांगितली ते मी तुला वाचून दाखवलं की शील आणि संतोष. संतोष, माझ्या हृदयातला संतोष भगवंत आहेत, हा एकच विचार ठेवायचा आहे आपल्याला. तर माझा संतोषाला कधी भंगच होणार नाही ना. म्हणजे भंग कसा होईल तो? कारण ते भगवंतच आहेत ना. म्हणून हे जेव्हा आपण विचार करायला लागतो की ह्या सर्व संतांनी, पुरुष काय स्त्री काय, आपल्याला एकच सांगून ठेवलेलं आहे का की तुम्ही अनन्य भक्ती करा, त्या भगवंताला आपलं म्हणा आणि त्या भगवंताला कधी सोडू नका. मग तो निर्भयता होऊन भगवंतच येतो. तुम्ही निर्भय झालात म्हणजे भगवंतच तुमच्यात आहे. तुमच्या हृदयात निर्भयता इतकी का आली? कारण भगवंतांचं अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान पाहिजे आणि हे अधिष्ठान व्हायला फार पुण्य लागतं. या शंकाने प्रयत्न करायचे आपण. विश्वास पाहिजे, खरा विश्वास पाहिजे. अगदी बरोबर बोलली. त्याच्याशिवाय काही नाही. आपण रोजच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टींनी एवढे डिस्टर्ब होत असतो खरं. त्याच्यातनं कितीतरी कोणी काही बोललं तरी सुद्धा आपल्या जीवाला लागतं, कोणी काही केलं तरी आपल्याला लगेच
म्हणूनच ते प्रश्न विचारला ना अकबरानी, की एवढं समाज इतकी मानहानी करतोय तुमच्या शिलावरती हे उडवतोय, चिखल उडवतायत चक्क. तुम्हाला मारण्याचे इतके प्रयत्न केले गेलेले आहेत आणि तुम्हाला काही ढिम्म नाहीये. अरे काय काय हाऊ डिड यू गेट दॅट? करता करविता तो आहे ना शेवट. करता करविता सगळा तो आहे. यू डोंट नो. हे आत्मसमर्पण आहे ना ग, हे आत्मसमर्पण आहे. त्याच्याशिवाय पुढे सरकत नाही गाडी. आणि म्हणून आपण पुढच्या आठवड्यात नवविधा भक्तीचे भाव आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय ही गाणी घ्यायचीच आहे. कळलं ना? त्यांची जी पदं आहेत ती घ्यायचीच आहेत. पण त्याच्यातून ते कसं प्रतीत होतं आपल्याला, त्याच्यातून आपल्याला कशी त्याची प्रचिती येते हे बघायचं. आणि मला सांगायला आनंद होतोय की ही जी पदं आहेत राणीताईंनी मोजकी 5 पदं आपण सादर करणार आहोत. आणि आपल्या पीठातलेच काही मेंबर्स आहेत जे ते सादर करणार आहेत. अजूनही कोणाला करायची इच्छा असेल तर जरूर आपली नावं कळवा. थँक्यू. आणि नक्की आपण मीराबाईंची पदं अजूनही म्हणजे ती 5 पदं तर आहेतच जी राणीताईंनी निवडली पण आहेत. ती सगळी पॉप्युलरच आहेत. म्हणजे त्या व्यतिरिक्त सुद्धा कोणाला सादरीकरण करायचं असेल स्वतःच नक्की संपर्क साधा आम्हाला खूप आनंद होईल. आणि फक्त आधी कळवा, कारण त्याच्यावर जर काही भाष्य करायचं असेल तर विचार करायला लागेल. बरोबर. आणि आता जे आपण मीराबाईंच्या चरित्रातनं शिकलो तत्सम गीतेत सुद्धा त्याचा तसाच उल्लेख आहे. करता करविता तो आहे. आपली कर्म जी आहेत, प्रारब्ध जे आहे ते आपल्याच कर्माची फळं असतात किंवा आपलेच ते कर्म असतात जे आपलं प्रारब्ध म्हणून आपल्या पुढे येतात. तर असाच आपण गीतेचा बोध, गीतेचा सार आपण आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये रजनीताई आपल्याला सांगणार आहेत. तर मी रजनीताई तुम्हाला विनंती करते की आपला जो 12वा अध्याय सुरू आहे तो आपण पुढे नेऊयात. आणि आज श्लोक वाचन रजनीताईंबरोबर सौरभ नेकलीकर करणार आहेत. तर त्यांनाही विनंती करते की त्यांनी श्लोक वाचन करावं. धन्यवाद. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं। मला वाटतं मागच्या वेळेला तुमच्या मुलींनी म्हटलं होतं ना गेल्याच्या 2 आठवड्यात पहिले येतच असणार सगळं. तिला एवढं छान येतं तर आता काय तुम्ही हे करणार. एनिवे, तर मला काय वाटतं की मागच्या वेळेला आपण 10 पर्यंत केले होते, तर पहिल्यापासून केलं असं रिपीट केलं तरच आपल्या लक्षात राहील ना. प्रत्येकाला 5 केले मागचे सोडून दिले तर ते निघून जातील मग. बरोबर. तर त्यामुळे मग आता तुम्ही सुद्धा लवकर लवकर करू शकता आणि असे करूयात रिपीट म्हणजे ते आपल्या डोक्यात बसेल. अथ 12ोऽध्यायः ओम श्री परमात्मने नमः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां
नित्ययुक्ता उपासते। मय्यावेशमनो ये मान् नित्ययुक्तामुपासते। श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरम् अनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते। ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते। सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवम्। सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवम्। सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः। सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय। ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्। अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः। अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्। तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्। भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्। भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्। मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय। मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय। निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। न वसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयाः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्। अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय। अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय। अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव। अभ्यासेप्य समर्थोऽसि मत्कर्म परमो भव। मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः। सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते। श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते। ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्ति अनन्तरम्। ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च। निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी। निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी। सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः। सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः। मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः। मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः। यस्मान्नो द्विजते लोको
लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. व्हेरी गुड. या तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण मागच्या वेळेला पाहिलं की आता हा आपण भक्ती योग म्हणतो याला. आता योग याचा अर्थ काय? योग म्हणजे जोडणं किंवा जुळणं किंवा एकत्र होणं. थोडक्यात काय गीतेमध्ये काय योग सांगितलेले? कर्मयोग, ध्यान योग, ज्ञान योग, भक्ती योग. म्हणजे काय? कुठलाही पाठ घ्या, काहीही करा, पण कुठून तरी त्या भगवंताशी संबंध जोडा, म्हणून त्याला योग म्हणतात. म्हणून ह्याला काय म्हणतात? भक्ती योग. म्हणजे आपला, कारण प्रत्येक योग कसे असतात? आपल्या स्वभावाप्रमाणे चालतात. ज्याचा जो स्वभाव असेल, ज्याच्यामध्ये जे गुण जास्त असेल, त्याप्रमाणे त्याला योग करायला तो सोपा पडतो. म्हणजे तो मार्ग त्याच्यासाठी जरा सोपा जातो, म्हणून तो मार्ग करायचा. आता आपला विषय चाललेला आहे की भक्ती योगाचा. आता आपण इतकं सुंदर जे ऐकलेलं आहे मीराबाई बद्दल, आणि चांगला असा योग आलेला आहे की भक्ती योगच आहे, आणि मीराबाई म्हणजे तर भक्तीचं किंवा भक्ती योगाचं मूर्तिमंत स्वरूपच आहे. म्हणून आता भक्तीचे प्रकार आपण बघायचे. आता भक्तीचे काय काय प्रकार असतात? आपल्याला माहिती आहे की भक्ती म्हणजे, कारण अर्जुनाचा प्रश्नच मुळे त्याच्यापासून सुरू होतो ना. अर्जुनाचा प्रश्न काय सुरू होतो की अरे परमेश्वरा, मी कोणाची भक्ती करू? निर्गुणाची करू का साकाराची करू? हेच तर समजून घ्यायचं आहे की निर्गुण म्हणजे काय आणि सगुण म्हणजे काय, भक्ती करायची म्हणजे काय करायचं, भक्ती म्हणजे नक्की काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा समजायला पाहिजेत. तर भक्ती कसली असते? निर्गुण भक्ती आणि सगुण भक्ती. निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार, त्याची भक्ती करायची. आता भक्ती करायची म्हणजे काय करायचं? आता निर्गुण निराकाराची भक्ती कशी करायची? ज्याला रूप नाही, रंग नाही, गुण नाही, दिसत नाही, ज्याचा विचार करता येत नाही, जो विचाराच्या पलीकडे आहे, ऑमनिसियंट, ऑमनिप्रेझेंट असा जो आहे, आता त्याची कशी काय भक्ती करायची? पण भक्ती करायची म्हणजे तरी काय करायचं? दुसरी भक्ती आहे सगुण भक्ती. ती आपल्याला बरी वाटते की बाबा दिसतंय. का बरी वाटते? कारण आपल्याला माहितीये की आपली जी इंद्रिय आहेत ना, त्यांना जन्मोनी-जन्म असं सवय झालेली आहे की सारखं काहीतरी बघायचं. आपल्या इंद्रियांना सतत त्याच्यामध्ये कशामध्ये तरी गुंतत ठेवायचं, त्याच्यात गुंतवून ठेवायचं. म्हणजे वस्तू बघायच्या, कानाने ऐकायचं, नाकाने वास घ्यायचा, चव घ्यायची, स्पर्श घ्यायचा, वगैरे वगैरे. आणि हे आपल्याला सोपं जातं, कारण आपल्याला वाटतं की तेच खरं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की असे देव खूप आवडतात. आपल्याला राम आवडतो, आपल्याला कृष्ण आवडतो, आपल्याला गणेश आवडतो, आपल्याला शिव आवडतो. असे कितीतरी देवदेवता जे आपल्याला आहेत, कारण त्यांचं रूप आपल्या समोर येऊ शकतं. आपण त्याच्यामध्ये आपलं मन लावू शकतो. का? कारण मनाचा गुणच हा आहे मुळी की जे दिसेल मन त्याला जाऊन चिकटतं. चिकटणं हा मनाचा गुण आहे. कारण मन हे कसं आहे? मन हे प्रकृतीचं बनलेलं आहे. म्हणून ते प्रकृतीचे जे गुण आहेत किंवा प्रकृती त्याला जसं वळवते त्याप्रमाणे मन वळणार. म्हणून मग आता आपण एकदम निर्गुण निराकाराची भक्ती कशी करायची? आणि भक्ती करायची म्हणजे काय करायचं मग? ते आपल्याला कळत नाही ना. म्हणून हाच गोंधळ अर्जुनाचा झाला. आणि त्याला वाटले की आता काय करावं, कशी भक्ती करावी? हे तर सोपी वाटते, आपल्याला सुद्धा सोपीच वाटते की नाही. निर्गुणाचं ध्यान करणं किती अवघड वाटतं आपल्याला. बसा, मांडी घाला, ताट सरळ बसा, श्वास घ्या आणि आता सगळे विचार काढून टाका. कसे काढून टाका? शक्य नाही ते. कारण विचार करणं हा जो आपला गुण म्हणजे वृत्ती ज्या येतात आपल्या मनामध्ये त्या येणारच. कारण आपण हे सगळं प्रकृतीचंच बनलेलं आहे, म्हणून ते प्रकृतीच्याच याने चालणार. तर तसं आपल्याला करणं फार कठीण होतं. त्यापेक्षा जर समजा एखादी देवाची मूर्ती ठेवली, कुठलीही घ्या तुम्ही, तुमचा जो इष्ट असेल तो, कोणाला विठ्ठल आवडतो, कोणाला कृष्ण आवडतो, कोणाला राम आवडतो, कोणाला देवी आवडते, कोणाला शिव आवडतो, कोणाला हनुमान आवडतो, ज्याचा जो असेल ते त्याप्रमाणे. तर ते आपल्याला सोपं वाटतं. आणि इतकं सोपं वाटतं असं पण नाही. आपण काय करतो की त्यांना खूप सजवतो, त्यांना सुंदर सुंदर बघायला आपल्याला आवडतं, कारण तो आपल्या मनाचा गुण बनलेला असतो.
त्यांना सुंदर सुंदर सजवा, छान छान आरास करा. आता तुम्ही आता राजस्थान बद्दल आपण मीराबाई बद्दल बोलत होतो, तिकडे ही फार प्रथा आहे. कसली? कृष्ण भक्तीची. कृष्ण भक्तीची म्हणजे, आणि इतक्या तऱ्हेने तिथे कृष्णाला सजवतात. इवन बालकृष्ण म्हणजे आपला छोटा बालगोपाल जो असतो, त्याला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल कधी. फार भक्त आहेत तिथे बालगोपालाचे. आणि ते काय करतात, तुम्ही तिथे जर दुकानामध्ये गेलात ना, तर तिथे तुम्हाला गोपालाचे, बालगोपालाचे बरं का, मोठ्या गोपालाचे नाही, जास्त फक्त बालगोपालाचे असतात. आणि ते काय करतात, त्याचे वेगवेगळे कपडे मिळतात. आणि बालगोपाल म्हणजे तो छोटा मुलगा जणू काही घरामध्ये आलाय, अशा तऱ्हेने तिथले लोक ते सगळं वागवतात. रोज वेगवेगळे कपडे घालायचे, थंडीमध्ये थंडीचे कपडे घालायचे, उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे कपडे घालायचे. त्याचे जेवणाच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात, त्याला सजवायच्या दागिने वगैरे वगैरे मिळतात. इतकंच नाही तर त्याला म्हणजे बिछाना असतो रात्री झोपायला, आणि त्या बिछाण्याच्या सादरी बदलायच्या रोज, आणि त्यांना लोट ठेवलेले असतात, खूप त्यांचं लाड केलेले असतात. तर हे जे असं असतं ना, आणि ते करायला काय होतं, मनामध्ये खूप आनंद होतो, मनाला खूप आनंद होतो. मनाला आनंद झाला की सुख होतं, आणि ते आपल्याला फार आवडतं. आपल्या मनाला सुख झालेलं फार आवडतं. म्हणून, आणि त्यांना वाटतं की, आपल्याला वाटतं की आपण भक्ती करतोय, कृष्णाची भक्ती करतोय. ती सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे, पण त्याला म्हणायचं गौणी भक्ती. गौणी भक्ती म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की, आणि संतांनी पण सांगितले की गौणी भक्ती ही वाईट असते असं अजिबात नाहीये. गौणी भक्ती सुद्धा चांगली असते, पण ती एक प्रिपरेटरी स्टेज असते. कसली? पराभक्तीकडे जाण्याची. पराभक्तीकडे जाण्याची ती एक स्टेज असते. म्हणून आपल्याला जोपर्यंत असं वाटतं ना की मी भक्ती करतेय, मी भक्त आहे, तोपर्यंत समजावं आपण की आपण भक्तीपासून फार दूर आहोत. कारण भक्तीचा अर्थच असा होतो ना की आपण एकरूप झालं पाहिजे त्या परमेश्वरामध्ये. जो काय कोणी परमेश्वर असेल, जो काय तुम्ही मार्ग धरला असेल ते. म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भक्तीची प्रिपरेशन म्हणजे असं म्हटलं जातं की बाकीचे जितके सगळे योग आहेत ना, कुठले योग? कर्मयोग म्हणा, ज्ञानयोग म्हणा, ध्यान योग म्हणा, ह्याच्यामध्ये आपण थोडं तरी प्रयत्न करू शकतो, म्हणजे एफर्ट्स घालू शकतो. आणि शास्त्रात असं सांगितलेलं आहे की भक्तीमध्ये आपल्याला एफर्ट्स घालता येत नाहीत. कारण आता मी जर असं म्हटलं की उद्यापासून ना मला खूप भक्ती करायची, करता येईल का? नाही करता येत. प्रेम हे उत्पन्न करता येत नाही, ते व्हावं लागतं, आपोआप व्हावं लागतं. म्हणून असं म्हटलं जातं की भक्ती जी आहे किंवा भक्ती योग आहे तो भगवंताच्या कृपेवर अवलंबून आहे. जेव्हा त्याची कृपा होईल तेव्हाच तुम्हाला भक्तीची प्राप्ती होईल. म्हणूनच एखादीच मीराबाई असते, नाही का, मेरे तो गिरधर गोपाल दूसरा न कोई, ही अनन्य भक्तीची जी व्याख्या आहे ती अशी सहजासहजी आपल्यामध्ये आपल्याला उत्पन्न करता येत नाही. ती परमेश्वराच्या कृपेनेच ती भक्ती. तर ते भक्ती आपल्याकडे आपण असं म्हणतो ना महाराष्ट्रामधले संत, तसंच राजस्थान सुद्धा फार प्रसिद्ध आहे संतांसाठी. एखादा सूरदास, एखादा तुलसीदास, नाही का, हे असे जे तिथे बनलेले ते सगळे भक्तीवाले आहेत. सूरदास काय, हे काय, सूरदास आपल्याला माहिती आहे, सूरदासाची गोष्ट की तो आंधळा असतो पण अतिशय कृष्ण भक्त असतो. तर ही भक्ती जी असते म्हणजे त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही आणि सुचतच नाही, हे असं जे त्यांच्या भक्तीचं होतंय ना, तर त्याच्यामध्ये त्यासाठी सांगितलेलं आहे की हे परमेश्वराच्या कृपेशिवाय होत नाही. आता उदाहरणार्थ आपण जर समजा कर्मयोग घेतला, आता कर्मयोगामध्ये काय सांगितले? कर्मयोगामध्ये कर्म करा, कर्म करा, कर्म करा, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपण कर्म करायचं नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्याला कर्म करावंच लागतं. आपण बसू शकत नाही. कर्म न करणं, मी काही करत नाही, हे सुद्धा एक कर्मच आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. काहीही न करणं हे सुद्धा कर्मच आहे. मग ते कसं करावं? मग त्याच्या सुद्धा त्यांनी आपल्याला लिमिट्स किंवा रेग्युलेशन्स किंवा रूल्स घालून दिलेले आहेत. ममत्व रहित कर्म करायला पाहिजे, आसक्ती रहित कर्म करायला पाहिजे, फलाची आशा सोडून कर्म करायला पाहिजे. पण कर्म करायला पाहिजे. का करायचं कर्म? तर भगवंताने सांगितलं की कर्माने काय होतं, ती कर्माने आपली चित्तशुद्धी होते. आणि ती चित्तशुद्धी ही जी आहे ना, ही पराभक्तीची किंवा भक्तियोगाची
प्रिपरेटरी स्टेज असते एक तऱ्हेची. आणि ते चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही. मग जेव्हा चित्तशुद्धी आपली होते असं कर्म करून की जे सेवाभावाने आपण कर्म करतो, कुठलंही कर्म करायचं असलं तर, आणि त्याच्यामध्ये काही निष्काम कर्म, त्यालाच आपण म्हणतो निष्काम कर्म किंवा नैष्कर्म्य कर्म. आणि हे जे ममता रहित, आसक्ती रहित, फलेच्छा रहित दुसऱ्यांच्यासाठी कर्म करणं, म्हणून या कर्माची व्याख्या भगवंतांनी 3-4 अध्यायामध्ये अतिशय सुरेख सांगितलेली आहे की ह्यालाच यज्ञार्थ कर्म असं म्हणून सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की, आणि हीच गोष्ट भगवंतांनी 11व्या अध्यायाचा जो शेवट केला तो ह्यानेच केलेला आहे. म्हणून याच्या आधारावर 12वा अध्याय आहे. म्हणून या कर्मावर हा 12वा अध्याय आधारलेला आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी? शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये. गीतेचे प्रत्येक श्लोक असे एकमेकांना जोडलेले आहेत. जशी भगवंतांनी ही अतिशय सुंदर माळा तयार केलेली आहे. म्हणून ते त्याचा आपण धागा घेतला ना की मग पुढचा अध्याय आपल्याला कळतो. नाहीतर आपल्याला काय होतं, कळत नाही काय सांगायला लागलं आणि काय नाही, आणि असं वेगवेगळं असं घेता येत नाही आपल्याला. तर तिथे काय भगवंतांनी सांगितलं, मत्कर्म कृन् मत्परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. इथे त्यांनी शेवट केलेला आहे. म्हणजे काय केलं, पहिल्यांदा एवढं मोठं सगळं विश्वदर्शन दाखवलं, विश्वरूप दर्शन दाखवलंय. काय दाखवलं विश्वरूप दर्शनामध्ये? विश्वरूप दर्शनामध्ये आपलं बिभत्स रूप दाखवलंय, आपलं भीषण रूप दाखवलंय, अतिशय घाबरणारं रूप दाखवलंय. इतकं दाखवलं की अर्जुन एवढा घाबरला, म्हणाला नको मला काहीच बघायचं नाहीये. म्हणून मग मत्कर्म कर म्हणजे काय कर, तर म्हणून मग त्याने सांगितलं की मत्कर्म कर म्हणजे जे कर्म तू करशील ते म्हणजे कर्तव्य समजून कर आणि माझ्यासाठी कर. म्हणजे कर्तव्य कर्म किंवा कर्मच आपण कसं करतो, आपली सगळी जी स्थूल शरीर जे आपलं आहे, इंद्रिय म्हणा, शरीर म्हणा, या सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करावं लागतं. त्याच्याशिवाय कर्म कसं होईल मग? म्हणून ते मत्कर्म झालं. म्हणून ते मत्कर्म म्हणजे तुझ्या जेवढ्या कुठल्या क्रिया असतील, ज्या तू इंद्रियांनी करशील, ज्या तुझ्या शरीराने करशील, ती सगळी कर्म जी आहेत ती तू माझ्यासाठी कर. आणि ती कशासाठी कर? अटॅच म्हणजे ममत्व रहित, आसक्ती रहित आणि फळाची इच्छा सोडून कर. अशी कर्म तरी कर. किंवा 3 तऱ्हेचे कर्म त्यांनी सांगितले. दुसरं कर्म सांगितलं की मतपरम कर्म. मतपरम कर्म म्हणजे बघा, कर्म पण 3 तऱ्हेने आपण करतो. एक शरीराने करतो, काया वाचा मने पण आपण म्हणतो. सूक्ष्म शरीराने जी कर्म केली जातात, कुठली? वृत्ती ज्या आपल्या मनामध्ये येतात, आपल्या मनामध्ये विचार जे येतात, आपल्या बुद्धीमध्ये काय काय तरी आपण ठरवतो, हे करायचं ते करायचं. कारण बुद्धी म्हणजे निर्णयात्मक बुद्धी असते, निश्चयात्मिका बुद्धी असते, सगळे निर्णय बुद्धी घेत असते. म्हणून सूक्ष्म शरीराने जी जी कर्म केली जातात भगवंतासाठी, ती कर्म तू माझ्यासाठी कर. म्हणजे हे भक्ताची काही लक्षणं ह्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. आणि तिसरं म्हणजे मदभक्त, म्हणजे तू माझा भक्त हो. माझा भक्त हो म्हणजे जसं मीराबाईंनी केलेलं होतं, जसं दुसऱ्या भक्तांनी केलेलं आहे. कुठलाही भक्त घ्या तुम्ही, म्हणजे सगळं सर्वस्व अनन्य भक्त. अनन्या चिंतयंतो मा ये जना परिउपासते. आता तो श्लोक आपल्याला याच्यामध्ये येईल की मग असं जेव्हा आपली अनन्य भक्ती म्हणजे न अन्य, आपलं कसं होतं, आपल्याला वाटतं नाही आपल्याला संसार पाहिजे, पैसा पाहिजे, नोकरी पाहिजे, असं होते. नाही असं नाही, हे सगळं पाहिजे. हा जमलं तर परमेश्वर असेल तर ठीक आहे, म्हणजे आडल्या नडल्या वेळेला येईल कामाला तो आपल्या थोडंसं. म्हणजे कधी कधी आपल्यामध्ये काही संकट आलं, हे आलं ते आलं, तर बरं असतं आपलं प्रार्थना करायला, हे करायला. म्हणजे थोडंसं पुण्य पण आपल्या पदरात पडतं आणि काहीतरी चांगलं केल्यासारखं पण आपल्याला वाटतं. म्हणून पण असं नाही चालत. भक्तीमध्ये हे अलाउड नाहीये. भक्ती काय म्हणते? न अन्य, म्हणजे तू पूर्णच्या पूर्ण माझ्यावर अवलंबून असायला पाहिजेस, तो झाला भक्त. मग आता या भक्तीमध्ये, आता भक्ती म्हणजे काय आधी आपण हे समजून घेऊया. या भक्ती योगावर ना विवेकानंदांचे फार सुंदर लेक्चर्स आहेत. आणि त्यांनी इथे जे लेक्चर्स केलेले, कम्प्लीट वर्क्स ऑफ विवेकानंद म्हणून जी सिरीज आहे, त्याच्यामध्ये सगळे योग जे लिहिलेले, त्याच्यामध्ये भक्ती योग म्हणून त्यांनी जो केलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेले की भक्ती योग म्हणजे आपण समजतो तसं काही इतकं सोपं नाहीये. प्रत्येकाला वाटतं आपण भक्त आहोत म्हणून. काय, देवाचं नाव घेतलं 2-4 वेळा की झाली भक्त, एकदा कधीतरी पूजा केली की झाला भक्त, सगळे सणवार केले घरामध्ये की झाला भक्त, असं नाहीये.
भक्ताची व्याख्या त्यांनी ना फार वेगळ्या तऱ्हेने दिली आहे. मुख्य म्हणजे मुळामध्ये भक्तीची व्याख्याच अशी आहे की इंटेन्स लव्ह ज्याला म्हणतात, एक्स्ट्रीम लव्ह टू गॉड. एक्स्ट्रीमचा अर्थ समजायला पाहिजे आणि इंटेन्सचा पण अर्थ समजायला पाहिजे की म्हणजे कुठलं. म्हणजे त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या तऱ्हेच्या ज्या भक्ती दिलेल्या आहेत ना, मी थोडक्यात सांगते. आता 3 का 4 तऱ्हेच्या भक्ती आपल्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिली भक्ती थोडा फरक आहे, तसं काही फारसा फरक नाही त्याच्यामध्ये. पहिली जी भक्ती आहे ना ती आहे आपली नारद भक्ती सूत्र म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. नारदांची भक्ती म्हणजे शांडिल्यांची भक्ती. त्याने त्याच्यामध्ये दिलेलं आहे, नारदाने सांगितलेलं आहे की तेच आहे की सगळ्यात जास्त म्हणजे परमप्रेम स्वरूपा अमृत रूपा असं सांगितलंय. परमप्रेम म्हणजे आपलं प्रेम नाही बरं का, कारण आपल्याला तर खरं म्हणजे अजून प्रेमाचा अर्थच कळलेला नाही की प्रेम म्हणजे काय. आपल्या मनात, शरीराला थोडंसं सुख झालं, आपल्या मनाला थोडंसं सुख झालं, आपल्या बुद्धीला थोडंसं संतोष झाला की आपल्याला वाटतं झालं हेच प्रेम. किंवा कोणावर आपलं, त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेमाचं तर आपण अजूनपर्यंत थोडंसं आपल्याला कळलं सुद्धा नाहीये की प्रेम म्हणजे काय असतं ते आणि ते कसं असतं. आणि ते भक्तीचं प्रेम असतं आणि ते प्रेम फक्त परमेश्वरच आपल्याला देऊ शकतो. आपलं हे सांसारिक प्रेम आहे ना, ते काही खरं प्रेम नसतं. म्हणून त्यांनी शांडिल्यांनी काय सांगितलेलं आहे की जे तिघांनी सांगितलेलं आहे, एक तर शांडिल्यांनी सांगितलेलं आहे की तेच नारद भक्ती सूत्रामध्ये आहे, दुसरं वेदव्यासांनी सांगितलेलं आहे आणि तिसरं पतंजलीने सांगितलेलं आहे. हे 3 वेगवेगळे भक्तीचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. आता नारद भक्ती सुद्धा, आता 9दा भक्ती आपण जे म्हणतो ती 9दा भक्ती जवळजवळ सारखी आहे, पण तरी प्रत्येकाचा वेगळा पैलू दाखवलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये. आता नारद भक्ती सूत्रामध्ये काय दाखवलेलं आहे की बघा, सगळ्यांचं मेन सांगितलं की श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदना दास्य सख्य आत्मनिवेदन. ही 9दा भक्ती, 9 भक्ती आहे. म्हणजे ह्या भक्तीच्या पायऱ्या आहेत आणि हे आपल्याला असं करायला पाहिजे. आपण करू शकतो का? म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराला घालता आलं पाहिजे. श्रवणम म्हणजे आपण कशाचं श्रवण करतो दिवसभर? आपण दिवसभर सगळ्या संसारातल्या गोष्टींचं श्रवण करतो, एक्सेप्ट भगवानाचं सोडून. असं श्रवण चालत नाही. श्रवण म्हणजे पूर्ण आपले कानाचं श्रवण, म्हणजे जे काय ऐकतो. किंवा आपल्यामध्ये एवढी शक्ती तरी आली पाहिजे की आपण जे जे ऐकतो किंवा जे जे 24 तासामध्ये आपल्या कानामध्ये पडतं त्याचं जे आहे ते आपल्याला कन्व्हर्शन करून भगवंताच्यामध्ये त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे, जे आपल्या शक्तीच्या बाहेरचं आहे, जे आपण करू शकत नाही. आणि आपण त्यातूनच आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. दुसरं म्हणजे कीर्तनम. कीर्तन म्हणजे काय? आपल्या तोंडातून जो काय शब्द, म्हणजे आपली वाक, आपली वाणी, जो काय शब्द बाहेर पडेल तो भगवंताचाच असला पाहिजे. त्याच्यामध्ये भगवंताचंच गुणगान असायला पाहिजे. असं होतं का? असं होत नाही. कारण आपण जगातल्या सगळ्या गोष्टी बोलतो शिवाय भगवंताच्या. तर म्हणून ते कीर्तनम, श्रवणम कीर्तनम स्मरणम. 24 तास कशाचं स्मरण करतो आपण नेहमी? स्मरण करणं म्हणजे काय करतो आपण? आठवण करतो नाही का कोणाची तरी. आता आठवण आपण कोणाची करतो? की जो आपल्या जवळ नाहीये त्याची आठवण करतो. कोणाचा मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, आई म्हणा, वडील म्हणा, बाप म्हणा, भाऊ म्हणा, जे काय कोणी असतील, जे आपल्यापासून दूर असतील त्यांची आपण आठवण करतो, म्हणजे त्यांचं आपण स्मरण करतो. आणि म्हणून आपण काय केलंय? भगवंताचं पण आपण स्मरण करतो. स्मरण करतो म्हणजे जो आपल्यापासून दूर आहे, जो माझ्यापासून वेगळा आहे, जो मला आता सध्या दिसत नाहीये आणि जो आपल्या डोळ्यासमोर नसतो, जो दिसत नाही, त्याचंच आपण स्मरण करतो. पण भक्तीमध्ये तसं नसतं. भक्तीमध्ये न दिसता जे असतं ना ते स्मरण असतं, दिसून सुद्धा स्मरण असतं. म्हणजे सतत आपल्या डोक्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये तोच असायला पाहिजे, हे स्मरण आहे. पादसेवन म्हणजेच इथे कर्मयोग येतो थोडासा. म्हणजे भगवंताच्या पायाची, म्हणजे पदाची किंवा सेवा करायची. भगवंत समोर नाही तर आम्ही कशी काय सेवा करणार? मूर्तीची पूजा करतो आम्ही, त्याच्यावर पाणी घाला, हे घाला, आंघोळ घाला, सगळं सगळं करा, चंदन लावा, हळद कुंकू लावा, फुलं वाहा, नैवेद्य दाखवा, सगळं करतो. ते पादसेवन नव्हे. पण म्हणून त्यांनी सांगितलं की जे काय कर्म आपले असतील किंवा जे काय आपण क्रिया करतो ते सगळे भगवंतासाठी झाले पाहिजे. अर्चनम म्हणजे, आणि ते कोणाला केलं पाहिजे? ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. सगळंचे सगळं भगवंताला अर्पण करता आलं पाहिजे. आणि वंदनम
म्हणजे आपला इगो इतका खाली आला पाहिजे की म्हणजे मी भक्त आहे, मी भगवंताची पूजा करतो, मी असं करतो, हा आपला मीपणा जो आहे ना तो आपल्याला खाली आणता आला पाहिजे. आणि दास्य भाव आपल्याला स्वीकारता आला पाहिजे की मी दास आहे आणि प्रभू माझा स्वामी आहे. जे आपल्या सगळ्या संतांनी केलेलं आहे तो दास्य भाव स्वीकारणं आपल्यासाठी फार कठीण जातं. हा, सख्य आणि किंवा कुठले आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदन आणि हे आत्मनिवेदन पण सांगितलेलं आहे की आता आत्मनिवेदनामध्ये पतंजलीने काय सांगितलेलं आहे आपल्या याच्यामध्ये की ईश्वर प्रणिधानात बा असं आहे त्याचं सूत्र आहे. आता ईश्वर हे शंकराचार्यांचं बरं का. शंकराचार्यांनी याची कशी व्याख्या केली, अद्वैती व्याख्या करून टाकली आहे त्यांनी. ईश्वर प्रणिधानात बा म्हणजे असं नाहीये की ईश्वराला सगळं अर्पण करा किंवा ईश्वराला सगळं हे करा असा त्याचा भाव नाहीये. तर पतंजली सांगतात की ईश्वर प्रणिधानात बा म्हणजे एका तऱ्हेने शरणागतीच. म्हणजे इतकी शरणागती की मी परमेश्वराचा आहे किंवा परमेश्वर माझा आहे, ह्याच्याशिवाय माझ्या दुसऱ्या जगामध्ये माझा कोणीही नाहीये. आपण परमेश्वराला ठेवतो पण सगळ्यात शेवटी ठेवतो. आधी मी, मग आपले जवळचे नातेवाईक कोण जे काय असतील ते, मुलं, नवरा, बायको, आई, भाऊ, बहीण वगैरे वगैरे सगळे, आणि परमेश्वर येतो शेवटी, मागच्या बाकावर बसलेला असतो तो. म्हणून तर असं चालत नाही. तर त्यांनी सांगितलेलं की ही जी अशी भक्ती आहे ना तर ती म्हणून हे करता आलं पाहिजे आपल्याला. कारण आपण जे करतो ना, कुठली भक्ती करतो आपण, मी ज्याला म्हटलं की अपराभक्ती म्हणतात किंवा त्याला गौणी भक्ती पण म्हणतात. ती म्हणजे काय, आणि हे करू नये असं अजिबात नाहीये, जरूर करावं. पण ही पराभक्ती, अपराभक्ती किंवा गौणी भक्ती मी म्हटलं की ही प्रिपरेटरी स्टेज ऑफ पराभक्तीची आहे. आपल्याला पराभक्तीला पोहोचायचं असतं आणि म्हणून ही गौणी भक्ती सुद्धा त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण तिथे अडकायचं नसतं आपल्याला, ती करावी पण तिथे अडकू नये. कारण जेव्हा माणूस त्याच्यामध्ये अडकला जातो तेव्हा तो काय होऊन जातो, फॅनेटिक होऊन जातो. आणि आपल्याकडे आपण बघतो की इंडियामध्ये काय किंवा पूर्ण जगामध्ये सुद्धा वगैरे हे फॅनेटिसिझमच एवढा वाढलेला आहे की आम्ही म्हणतो तेच खरं, आमचाच देव खरा, तुमचं खोटं, आम्ही हेच करणार ते. अरे ठीक आहे ना, आमचा पण करा आणि तुमचा पण करा, असं नाही येत आपल्यामध्ये. तर ते जे आहे ना, तर तसं नाही झालं पाहिजे आपल्याला. तर ती जे ना ती गौणी भक्ती आहे ना, ती फार फार खालची आणि प्रिपरेटरी स्टेज आहे पराभक्तीला जाण्यासाठी. पराभक्तीला पोहोचलेले आपले सगळे संत असतात. ती पराभक्ती असती की ते परमेश्वरापासून वेगळे राहू शकत नाहीत. जसं मीठ पाण्यामध्ये टाकलं की आपल्याला ते वेगळं काढता येत नाही, त्याचप्रमाणे ही भक्ती सुद्धा, हे संत पण असे होतात. म्हणून तुकारामांचा एक हे आहे की ते म्हणतात की विठ्ठल विठ्ठल करता करता बघितलं तर काय, विठ्ठलाला बघायला गेलो तर मीच दिसायला लागलो किंवा माझ्या जागी विठ्ठलच दिसायला लागला. जसं मीराबाईला सुद्धा आता सांगितलं राणीताईने की पाण्यामध्ये बघितलं तर तिला स्वतःच्या प्रतिबिंबाऐवजी परमेश्वर दिसला, ती झाली पराभक्ती. इतकं दिसतो का आपल्याला परमेश्वर? नाही दिसत. पण तरी सुद्धा आपल्याला खूप अभिमान वाटतो की आम्ही भक्त आहोत. बरं, आता दुसरं एक आहे ते तुलसीदासांनी सांगितलेले रामायणामध्ये. तुलसी रामायणामध्ये जी शबरीची भक्ती आहे ती पण 9 भक्तीच आहे. थोडस वेगळ्या तऱ्हेने सांगितलंय. त्याच्यामध्ये त्यांनी त्याची भक्तीची साधनं जी सांगितलेली आहेत, त्यांनी सांगितलं की सतसंग, पहिली भक्ती करी सतसंगा, पहिली भक्ती आहे ती. दुसरी भक्ती रती मम कथा प्रसंगा. म्हणजे आपल्याला परमेश्वराचं ऐकल्यापेक्षा इतर गोष्टी ऐकायला खूप आवडतं, टीव्ही बघायला खूप आवडतं, इतर गोष्टी करायला खूप आवडतं. तर तसं नाही, रती म्हणजे मनापासूनची जी ओढ असते किंवा अटॅचमेंट असते ती जी आहे ना फक्त माझ्या कथा प्रसंगामध्येच असायला पाहिजे. आणि तिसरी भक्ती आहे ते गुरुपद पंकज सेवा. इथे जे पाद सेवन जे सांगितलेलं आहे तेच इथे सांगितलेलं आहे. आता हा विषय आपण परत कधीतरी घेऊ, पण आता गुरु हुडकायला पाहिजे. आता तो गुरु म्हणजे कोण ते आपल्याला कोण सापडेल, आता तो इथे काही सांगायचा विषय नाहीये. चौथी भक्ती सांगितली की मम गुण गण सुर कपट त्याजी. आता पहा, कपट मनामध्ये म्हणजे काय, मनाची शुद्धी आधी केली पाहिजे, जी कर्मयोगाने होते. मन अतिशय शुद्ध असलं पाहिजे. मनामध्ये कपट
मत्सर, द्वेष हे कुठलेही अवगुण जे 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती म्हणून सांगितलेले आहेत, त्यातला कुठलाही अवगुण, कुठलाही दोष आपल्या मनामध्ये येता कामा नये. कारण ही आसुरी संपत्ती किंवा हे दोष जे असतात ना, हे आगंतुक असतात, हे आपले नाही. आणि दैवी संपत्ती किंवा दैवी गुण असतात ना, ते आपले स्वतःचे गुण असतात. त्याच्यामुळे आसुरी संपत्ती काढून टाकायची असते. तेच भक्ती योगामध्ये सांगितलेलं. आता आपण पुढे बघूया त्याच्यामध्ये. नंतर 7वी भक्ती सांगितलेली आहे की आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना, स्वतःसारखं जगामध्ये बघावं, किंवा भक्ती योगामध्ये सांगतात परमेश्वराला सगळ्यांच्या मध्ये परमेश्वर बघावा, किंवा सगळ्यामध्ये स्वतःला बघावं. स्वतःला बघावं म्हणजे त्या आत्म्याला बघावं. इथे निर्गुण भक्ती येते. आत्म्याला बघावं, त्या ब्रह्माला बघावं. म्हणजे मीच सगळे, आता उदाहरणार्थ आपला दात जर चुकून आपण चावले गेलो तर आपण काही करत नाही काही त्याला, नाही का? त्याप्रमाणे पूर्ण जगामध्ये आपल्याला असं बघता आलं पाहिजे. राममय सब जग देखा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघू शकतो का आपण? आणि आपण म्हणतो असं कसं होईल, ती किंवा तो माझ्याशी एवढा वाईट वागतो, इतकं वाईट बोलतो, आणि त्याच्यामध्ये कसं काय मी परमेश्वर बघेन? असं नाही होणार माझ्याकडनं. तर ही किती वरची हे असेल. म्हणून आपण बघतो प्रत्येक संतांच्या याच्यामध्ये त्यांना किती त्रास दिला गेला, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये जरा सुद्धा कोणाबद्दल वैर आलं नाही, कोणाबद्दल सुद्धा राग आला नाही, क्रोध नाही. त्यांचं मन मुळे म्हणतात ना की पाणी सुद्धा हलत नाही आपल्या मनात, तसं त्यांचं झालेलं होतं. आणि काय जे जया लाभ संतोषा, आणि म्हणजे जे मिळेल त्याच्यामध्ये संतोष मानता आला पाहिजे आपल्याला. जे भगवान माझ्या पदरामध्ये घालेल ते संतोष, ते सुख असेल, ते दुःख असेल, ते चांगलं असेल, ते वाईट असेल, आपलं जीवन हे पूर्णपणे प्रसाद झालं पाहिजे. आणि पूर्णपणे प्रसाद झालं की त्यांनी काय होतं, आपल्यामध्ये संतोष येतो. आणि सपनही देखा परदोषा, हे प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे की दुसऱ्यांच्या मध्ये दोष बघणं हा अतिशय वाईट गुण आहे. आपल्यामध्ये म्हणे आहे की स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ मात्र दिसतं. तसं आहे. तर दोष हे बघायचे कोणाचे? स्वतःचे. आणि गुण कोणाचे बघायचे? दुसऱ्यांचे. ही आपल्याला मनामध्ये सवय घालून घेतली पाहिजे. आणि 9वी भक्ती सांगितलेली आहे की सगळं छलहीन, म्हणजे आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही मत्सर न येता आपल्या मनामध्ये सतत प्रसन्नता, सतत संतोष राहता आला पाहिजे. आणि माणसाने कसं सरळ असायला पाहिजे. म्हणजे मनामध्ये एक म्हणतात असं याच्यामध्ये की तुमची वाणी, तुमचं कर्म, तुमचं मन, ह्या सगळ्यांचं मिलन झालं पाहिजे. म्हणजे मनामध्ये एक, तोंडामध्ये एक, करण्यामध्ये एक असं नसलं पाहिजे. एखादा न आवडता माणूस आपल्या घरी आला तरी वरून आपण खूप म्हणतो या या, वा वा वा, खूप आनंद झाला तुम्ही आलात, पण मनामध्ये शिवाय देत असतो, कुठूनही बला आली आमच्या घरी, केव्हा जाते की. असं न झालं पाहिजे. जे मनामध्ये आहे तेच तोंडावर आलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही बरं का की असा नाही घ्यायचा की न आवडतं माणूस जरा घरी आलं तर आपण त्याला लगेच काहीतरी वाईट बोलावं, असं नाही. तर आपल्याला न आवडतं माणूस नसलंच पाहिजे, कारण त्याच्यातला कुठल्या तरी दोषाला आपण धरलेलं असतं, म्हणून तो माणूस आपल्याला आवडत नाही. आता दुसरी जी भक्ती आहे ती भागवत भक्ती आहे. भागवत भक्ती म्हणजे प्रल्हादाला कोण म्हणतं? प्रल्हादाला ना भक्तींचा राजा म्हटलं जातं. भक्तराज प्रल्हाद, म्हणजे भक्तीमधला जो राजा आहे तो प्रल्हाद समजला जातो. तो प्रल्हाद जो आहे, तर भागवतामधली जी भक्ती सांगितलेली आहे प्रल्हादाची, तर त्याच्यामध्ये तीच की जी नारदांनी सांगितलेली तीच भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य आणि अभिवादन, हीच भक्ती सगळी सांगितलेली आहे. आता याच्या पुढे काय होतं की परमेश्वराशिवाय आपण दुसरं, कारण आपल्याला इतकी सवय झालेली असते ना. कसली सवय झालेली असते? कशाचा तरी आधार घेऊन राहायची. आपण जन्म असं केलेलं आहे. कशाचं तरी आलंबन म्हणतात ज्याला, ते लागतं आपल्याला. काहीतरी आपल्याला धरून ठेव, काहीतरी पैसा तरी, नाव तरी, मग फॅमिली तरी, काहीतरी आपल्याला लागतं असं. तर कारण तो आपण कशामध्ये आहोत? आपण या संसारामध्ये आहोत आणि आपण कर्माची फळं भोगण्यासाठी इथे आलेलो आहोत. त्यामुळे आपण असं राहू शकत नाही. तर ते आलंबन जे आहे ते जे आहे ते आपण काय करायला पाहिजे? ते परमेश्वर असं ठेवता आलं पाहिजे. आता ते कसं ठेवायचं?
तर ह्याच्यामध्ये ह्यांनी सांगितले कसं ठेवायचं, म्हणून त्यांनी 5 भाव सांगितले. आपला जसा स्वभाव असेल ना, म्हणजे आपल्या स्वभावाप्रमाणे आपण वाहत गेलो ना, की आपण जो काय योग करतो तो सोपा होतो आणि चांगला होतो. म्हणजे शांत भाव असेल तर म्हणजे त्या भावाने, म्हणजे भक्तीचे भाव आहेत बरं का सगळे, वेगवेगळ्या तऱ्हेने भक्ती करता येते. दास्य भाव जसे हनुमंतांनी केली, रामाशिवाय त्याला काही नव्हतं दुसरं, मी तुझा सेवक. म्हणजे हनुमंतामध्ये एवढी शक्ती होती की त्यांनी एकट्याने जाऊन सुद्धा सीतेची सुटका करून आणू शकले असते, पण नाही. मग असं केलं तर माझ्या प्रभूला कसं हे मिळेल, श्रेय मिळेल. म्हणून ते म्हणाले की नाही, प्रभूनेच त्यांना सोडवून आणायला पाहिजे. नाहीतर हनुमंतांना काही हे नव्हतं. दुसरं आहे शांत भाव झाला, दास्यभाव, सख्यभाव म्हणजे अर्जुनाचा अतिशय हा भाव आहे. सख्य भाव जो आहे ना, जो अर्जुनाला लाभला. असं म्हटलं जातं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा भगवंतानी सगुण रूपामध्ये अवतार घेण्याचं ठरवलं म्हणे, त्यावेळेला त्यांनी 2 रूपांमध्ये अवतार घेतला. एक झाला अर्जुन आणि एक झाला कृष्ण. कारण अर्जुन जर नसता आणि अर्जुनाने सख्याचं काम केलं आणि भगवंतानी अवताराचं काम केलं, आणि म्हणून हे भगवद्गीतेची उत्पत्ती झाली. नाहीतर आपल्या हातामध्ये भगवद्गीता आलीच नसती अर्जुनाने जर हे केलं नसतं तर. म्हणून असं काही काही ठिकाणी म्हटलं जातं की नरनारायणाची ही जोडी आहे, आणि ही युगायुगांमध्ये येत असते नरनारायणाची जोडी. आत्ताच्या युगामध्ये सुद्धा येते. म्हणजे एक सांगतो आणि दुसरा ऐकतो. भागवत धर्म किंवा भागवत म्हणतात त्याचं सुद्धा असंच असतं. जे सनत कुमार असतात ते 4 असतात ना, एक सांगतो आणि 3 ऐकतात, मग दुसरा सांगतो मग परत 3 ऐकतात. त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये नरनारायणाची ही जोडी आहे. त्याच्यासाठी अर्जुनाची जी उत्पत्ती झाली ती भगवंतांनीच केलेली आहे. स्वतःचेच 2 भाग करून ते नरनारायण झाले, आणि अर्जुन झाला त्यांचा कोण, सखा असावा तर असा, मित्र असावा तर असा. इतका म्हणे की जेव्हा युद्धाचा प्रसंग होता त्यावेळेला, जेव्हा म्हणजे आता इतकं अगदी तोंडाशी आलेलं युद्ध काय होतं मध्ये भगवद्गीता झाल्यानंतर वगैरे, तर त्यावेळेला अर्जुन अगदी झोपला होता म्हणे, आणि श्रीकृष्ण मात्र खूप येरझारा करत होते. कारण त्यांना भयंकर काळजी लागली होती की उद्याच्या युद्धामध्ये काय होणार. कारण त्यांचं कार्य हेच होतं की कसंही करून अर्जुनाला वाचवायचं नाही, युद्ध जिंकवायचं. तर कोणीतरी असं विचारलं की असं हा कसं काय झोपला वगैरे. तर असं सांगितलं जातं की अर्जुनाच्या पण रोमात, केसातनं, हाडातनं परमेश्वराचं नाव येत होतं. म्हणजे इतका तो कृष्णमय झालेला होता, म्हणून तो सखा होता. आणि म्हणून त्याची आपली होळी का अशी हिंमत की कृष्ण भगवंतांना त्यांनी कसले कसले प्रश्न विचारले आणि कुठेही संकोच बाळगलेला नाहीये, आणि आपलं त्यांनी प्रतिनिधित्वच केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. म्हणून आपल्या हातामध्ये एवढं सगळं आलं. किंवा असंही नातं जोडा भगवंताशी, वात्सल्याचं नातं जोडा. मुलासगळं जसं यशोदेने जोडलं तसं कौशल्याने जोडलं, नाही का, म्हणजे मुलाच्या रूपामध्ये. आता तुम्ही कल्पना करा, एवढा मोठा भगवंत जो परब्रह्म आहे, परब्रह्म जो अवतार घेऊन कृष्ण होऊन गेला, त्याला बांधणं शक्य आहे का कोणाला? त्याला जे ह्यांनी बांधून ठेवलं यशोदेनी, काय शक्य आहे ते? त्यांनी बांधून घेतलं स्वतःला. परब्रह्माने यशोदेच्या प्रेमासाठी, यशोदेच्या भक्तीसाठी स्वतःला उखळाला बांधून घेतलं. नाही तर परब्रह्माला बांधणं म्हणजे काय, कसं शक्य होतं ते? तर ही भक्ती अशी आहे. ती झाली वात्सल्य भक्ती. आणि सगळ्यात उंच भक्ती, मोठी भक्ती, किंवा जी परमप्रेम स्वरूप असं नारदाने म्हटलेलं आहे, अमृत रूपा, परमप्रेम रूपा असं म्हटलेलं आहे, जी तीच पराभक्ती आहे. आणि ती म्हणजे मधुर भाव. ते मधुर भाव असा तुमच्या आमच्या येण्यासारखी गोष्ट ती नाहीये. तो भाव फक्त आला होता राधेमध्ये आणि नंतर मीरेमध्ये. म्हणून पुष्कळ ठिकाणी असं हे पण केलं जातं ना, आपण बघतो की असे काय काय गाणी पण असतात की राधेमध्ये आणि मीरेमध्ये काय जलसी झाली, आणि मग ती म्हणती तू मोठी कमी मोठी. आता तो भाग वेगळा, पण ह्याला म्हणायचा मधुर भाव. आता मधुर भावामध्ये काय होतं की राधा, आता रुक्मिणी ह्याला इतक्या राण्या होत्या कृष्णाला, नाही का, 1100 किती 8 राण्या वगैरे,
नाही का, 16,108 राण्या वगैरे, आणि त्यातल्या 8 तर ह्या पट्टराण्या होत्या. रुक्मिणी तर विठ्ठलाबरोबर, तर आपण तर सगळं रुक्मिणीचं विठोबा रुक्माई हे करतो, पण प्रत्येक ठिकाणी नाव जे घेतलं जातं ते राधाकृष्णच म्हणतात, नाही का. विठोबा रुक्माई, तिथे रुक्माई येते, नाही असं नाही. पण बाकी ठिकाणी बरं काय त्यांचं नातं होतं, राधा आणि कृष्णाचं नातं काय होतं? कारण ते राधेचा आणि कृष्णाचा काहीही संबंध नव्हता. म्हणजे असं म्हटलं जातं की राधा कृष्णापेक्षा मोठी होती आणि तिचं लग्न झालेलं होतं. आता भागवतामध्ये राधाकृष्णाचं आपण एवढं वर्णन ऐकतो, पण भागवतामध्ये राधेचं नाव कुठेही नाहीये. तिला फक्त एक गोपी असं संबोधन केलेलं आहे. तर थोडक्यात म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती, श्रीकृष्णाचं प्रेम हे राधेच्या रूपामध्ये प्रगट झालेलं होतं. म्हणून त्याला म्हणतात मधुर भाव. असा भाव तुम्ही आम्ही ठरवलं तरी भगवंताबरोबर होणं शक्य नाहीये. म्हणून म्हणतात की काही हरकत नाही, पण त्याच्यापैकी कुठला भाव आपल्याला आवडतो, कारण प्रत्येकाची वृत्ती वेगळी असते, त्याप्रमाणे आपल्याला तसा भाव करता येतो आणि त्याप्रमाणे जोडून घ्या ना संबंध. कुठून तरी जोडा भगवंताशी संबंध आणि बाकीचं सगळं तो बघून घेईल. म्हणून आता कमिंग बॅक, आपण 6व्या ह्याच्यामध्ये ते भगवंत म्हणतात, ये तू सर्वाणी कर्माणी. मग कशी करायची ही भक्ती हे सांगितलं. ह्याच्यामध्ये भक्तियोगच आहे हा. त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की निर्गुण भक्ती जरी निर्गुणाची पण करता येते. आता ते मी इथे सांगत नाही की ती भक्ती कशी करायची, पण ती सुद्धा भक्ती करता येते आणि सगुणाची पण भक्ती करता येते. पण भगवंत सांगतात सगुणाची भक्ती करणं थोडं सोपं आहे, निर्गुणाची जरा कठीण आहे. कारण आपण प्रकृतीमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि प्रकृतीचे गुण आपल्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे आपण सगुणामध्ये असे खोल रुतलेले आहोत. त्यामुळे सगुणाशिवाय काही आपल्याला विचार करणं फार कठीण आहे. जे ज्ञानी किंवा हे असतात की ज्यांनी खूप आधी त्यांची साधना झालेली आहे ते लोक करू शकतात, पण सर्वसाधारण लोकांना ते कठीण असतं. तर म्हणून त्यांनी सांगितलं की इथे बघा, त्यांनी भक्तियोग परत घातला. ये तू सर्वाणी कर्माणी, सगळे तुझे कर्म मयी संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. म्हणून माझाच परायण म्हणजे माझ्याशिवाय तुला दुसरं कुठलंही आलंबन नाही राहिलं पाहिजे. म्हणून तुझी सगळी कर्म मला अर्पण करता आली पाहिजे. आता कर्म अर्पण करायचे म्हणजे काय करायचं? आता ती काही वस्तू आहे का ही घेतली आणि इथून तिथे ठेवली म्हणून? ह्या सगळ्या इंटरनल जर्नी आपण त्याला म्हणतो, अंतर्मुख ऍटिट्यूडनल चेंज. इथून वरून आपल्याला काहीच करायचं नाही, जे आपण नेहमी करतो सगळं तेच करायचं आहे. पण इथे म्हणायचं की जे आपल्या स्वतःसाठी काहीही करायचं नाही, त्याच्यामध्ये आपलं काय करायचं की स्वार्थ नसला पाहिजे कशामध्ये, आपला कुठलीही आसक्ती नसली पाहिजे. आता ममता म्हणजे काय आणि आसक्ती म्हणजे काय, आता ह्या 2 गोष्टी आपल्याला समजून घेणं जरूर होईल. ते पुढे सांगेन मी. पण सगुण रूपाच्या परमेश्वराचं जे आहे ना, सगुण रूपाच्या परमेश्वराची भक्ती ही ममत्व आणि आसक्ती ह्याच्यापासूनच सुरू होते. आपलं तिकडे ममत्व झालं गेलं पाहिजे, तिकडे आपली आसक्ती गेली पाहिजे, बाकी कुठे नाही गेली पाहिजे. आणि सगळी जी कर्म होतात ती सगळी कर्म आपल्याला भगवंताला अर्पण करता आली पाहिजेत. आणि परत इथे सांगितलं त्यांनी अनन्य नैव योगेन, न अन्य. परत म्हणजे सतत तुला माझं चिंतन करता आलं पाहिजे. आपण चिंतन कशाने करतो? मनाने करतो. म्हणजे मनाला त्याच्यामध्ये गुंतवता आलं पाहिजे. आणि मनाला कसं गुंतवता येईल आपल्याला की ते सगुण रूपाशिवाय गुंतत नाही मन पटकन. म्हणून आपण देवाच्या सुंदर सुंदर मूर्ती असतात. तुम्ही बघा आता जे चित्रकार वगैरे सुद्धा, आता कृष्णाला कोणी पाहिलंय, रामाला कोणी पाहिलंय, गणेशाला कोणी पाहिलंय, जे चित्र एवढे सुंदर सुंदर काढतात ते कशावर न काढतात? पाहिलं तर कोणीच नाहीये ना. आता एरवी जे आपण म्हणतो पेंटिंग म्हणा, पिक्चर म्हणा, जे करतो ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यासमोर काहीतरी असतं. म्हणून तर हे संत लोकांनी जे अंतर्दृष्टीने, अंतर्ज्ञानाने, अंतर्चक्षुने त्यांना जे दर्शन झालेलं असतं त्याचं वर्णन ते करतात. त्या वर्णनाचा आधार घेऊन आपल्या पुढे हे चित्र ठेवलं जातं. म्हणून भगवान सांगतात की तू जर असं माझं आलंबन ठेवलंस, अशी कर्म केलीस, असं माझं चिंतन केलं सतत, ते चिंतन सतत झालं पाहिजे आपल्या मनामध्ये. ज्याला काय म्हणतात की आपण जे नामस्मरण जे करतो ना ते छान आहे, पण त्याची वेळ नाही राहिली पाहिजे की 1 तास करायचं, 2 तास करायचं, इतके लाख करायचे. करावं, कारण ती पहिली पायरी आहे. त्याने काय होतं, मनाला सवय लागते, एक आपल्यावर बंधन येतं
आणि ते करता 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 हळूहळू आपण पुढच्या पायरीला जातो. तर असं करता आलं पाहिजे. म्हणून असं ध्यान परमेश्वराचं, आणि मग पुढे काय होतं ते अजपा जप आपण ज्याला म्हणतो ना, तो अजपा जपापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि अजपा जपापर्यंत जाण्यासाठी हे पहिलं करणं जरुरी होतं. भगवान सांगतात, आणि तू जर असं केलंस ना तर मी काय करेन, हा जा संसार सागर, आणि भगवंतांनी सांगितलंय की हा कसला आहे संसार सागर, मृत्यूचा आहे. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा. म्हणजे हा मृत्यूच्या म्हणजे संसार जे आहे, कारण आपल्याला माहितीये कुठली वस्तू इथे राहते, कारण प्रकृतीचा हा मुळी गुणच आहे की जे ज्याचा जन्म होतो त्याला मरायलाच पाहिजे. तुम्ही काहीही म्हणा, तुम्हाला किती वाईट वाटू दे, नाईट वाटू दे, कसंही होऊ दे, पण त्याचं मरण होणारच होणार. जी वस्तू निर्माण होते त्या वस्तूचा नाश व्हायलाच पाहिजे. म्हणजे कसं, जो जीव असतो ना तर त्याचं मरण होतं, आणि जी जड वस्तू असते ना त्याचा नाश होतो. म्हणजे तुम्ही बघा, कुठलेही मोठे मोठे राजे रजवाडे आपण पाहिलेले आहेत, काही कुठलेही घ्या, पूर्ण जगातलं घ्या. आता इतिहास मंचावर आपण एवढं सगळं बघतोय, सगळं खोदून 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 काढतायत, त्या सगळ्यांचा नाश झालाच आहे ना. एकेकाळी काय वैभव असेल तिथे, तो ते सगळं वैभव गेलं, त्या इमारती गेल्या, ते सिव्हिलायझेशन गेलं, ते सगळं गेलं. तर भगवान काय सांगतात की अरे मी तुला ह्या मृत्यूच्या सागरातनं तारून नेईन, तुझा उद्धार करेन. उद्धार करेन म्हणजे कुठे काय करशील, मला आता मी तर मरणारच आहे, माझा जन्म तर इथे झालेलाच आहे, आणि माझी काहीतरी पहिली कर्म आहेत म्हणूनच माझा जन्म झालेला आहे, तर ते असं होईल. आणि म्हणून पण त्याच्यासाठी तू काय कर, मग आता इथून त्यांनी भक्तीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. मग अर्जुनाच्या मनात प्रश्न असा आला असेल, हो ते सगळं ठीक आहे पण मी कसं करू. हा, मग त्याच्या पायऱ्या यांनी भगवंतांनी पुढच्या 3-4 श्लोकामध्ये दिलेल्या आहेत. फार सुंदर पायऱ्या आहेत, सोप्यातलं सोपं सोप्यातलं सोपं करून सांगितलेलं आहे. आणि फक्त एक शेवटची गोष्ट सांगते, 12व्या अध्यायातला 12वा श्लोक जो आहे, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांती अनंतरम, या सगळ्या पायऱ्या त्यांनी त्या श्लोकामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि म्हणजे कसं, त्याच्यामध्ये ना 12व्या अध्यायाचं सार आहे. असं असतं, प्रत्येक अध्यायामध्ये एक श्लोक असा असतो की जे सार असतं त्याला आपण पकडायला पाहिजे, मग त्याच्यावर पूर्ण अध्याय आधारलेला असतो, तो हा श्लोक आहे. आता याच्या आधीचे 3-4 श्लोक जे आपण पुढच्या वेळेला घेऊया, त्याच्यामध्ये भगवान सगळ्या पायऱ्या सांगतात आणि मग परत सांगतात की यातलं सगळ्यात चांगलं काय. ह्याच्यामध्ये आपण असं नाही समजू कधी की हे कमी आहे आणि ते जास्त आहे किंवा असं नाही, पण भगवंतांनी आपल्याला करण्यासाठी काय सोपं काय चांगलं, आणि मग त्याच्या पुढे भक्तांची कसं कळणार, हे भक्तांची लक्षणं सांगितली आहेत. कुठल्या, त्यांनी 13व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत, आणि तेवढ्या श्लोकांमध्ये त्यांनी 39 लक्षणं सांगितली भक्ताची. तर ती भक्ताची म्हणजे की हे, आणि ही लक्षणं आपण स्वतःवर ताडून पाहिजे असतात की आपल्याला ऐकायला म्हणजे, आणि सगळेचे सगळे असायला पाहिजे असं नाही का. आणि एक शेवटची महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये ही आहे की अद्वेष्टा, मगाशी निर्वैर सर्व भूतानाम जे सांगितलं ना, तसं अद्वेष्टा हे भक्तीचं मूळ आहे. ज्याच्या मनामध्ये द्वेष आहे तो भक्त कधीही होऊ शकत नाही. म्हणून भक्ताचे लक्षण सांगताना अद्वेष्टा हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे. आणि पुढे जेव्हा दैवी संपत्ती वगैरे सांगितली आहे त्याच्यामध्ये अभयम, आणि ज्ञानामध्ये सुद्धा अभयम, कारण ते ज्ञानाचं षटक आहे, त्याच्यामध्ये अभय, ज्ञानाला भय नसतं आणि भक्तीमध्ये द्वेष नसतो. हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून सगळी साधारण लक्षणं सारखीच असतात, पण थोडी मागे पुढे असतात, प्रत्येकाचं वैशिष्ट्य असं दाखवलेलं आहे. तर ती लक्षणं आपण ते जेव्हा श्लोक येतील तेव्हा आपण घेऊया. आणि होपफुली हे सगळं होता होता आपल्याला 12वा अध्याय पाठ व्हायला पाहिजे. आणि सर्वांना मी विनंती करते परत एकदा की तुम्ही घरी प्रयत्न तरी करा, जसं जमेल तसं 12वा अध्याय म्हणायचा. मग हळूहळू काय होतं, तो भिनत जातो आपल्यामध्ये, आणि भिनत गेला की मग आपोआप फुलत जातो तो. आणि मग अशी गीता आपल्यामध्ये फुलली पाहिजे. आणि असं झालं कीच मग परमेश्वराचं दर्शन, मग त्या भक्तीचा उगम होऊ शकतो. म्हटलं ना, भक्ती हा एकच योग असा आहे की जो फक्त भगवत कृपेनेच होतो, बाकी आपल्या प्रयत्नाने होऊ शकत नाही. मी भक्ती मनात आणू शकत नाही. तर हे भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता आपण इथेच पूर्ण विराम करूया.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. परमेश्वर कृपेने आपल्यालाही ती भक्ती लाभो. श्री खूप धन्यवाद रजनीताई. आणि रजनीताईंनी म्हटलं असं की आपल्या सगळ्यांनाच ही भक्ती लाभो, याच सदिच्छेने आपण आपल्या आजच्या अध्यात्मपीठाचा शेवट करूया शांती मंत्राने. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद. सगळ्यांच्या उपस्थितीने, सगळ्यांच्या पॉझिटिव्हिटीने फार सुंदर आजचाही अध्यात्मपीठ झाला. राणीताई तुमचे आभार, थँक्यू. रजनीताई तुमचेही आभार आणि माधव दादा तुमचेही आभार की तुम्ही एवढ्या वेळेवर आपल्या सगळ्या स्लाइड्स बनवल्या आणि त्या खूपच सुंदर बनवल्या, त्याबद्दलही आभार. फारच मी त्यांचे आभार मानायला आणि पाहिजे. आणि कारण की अतिशय शेवटच्या मिनिटाला येऊन त्यांनी एका तासात सगळं बनवलं. थँक्यू. आणि फार सुंदर झाल्या त्या स्लाइड्स, त्याच्याबद्दल धन्यवाद. कॉम्प्लिकेटेड नव्हतं फार. त्याची कृपा आहे, मला निष्कारण तुम्ही हे करून. आणि सगळ्या मंडळींना लॉग ऑफ करायच्या आधी एक विनंती की जसं मागे म्हटलं की पुढच्या आठवड्यामध्ये आपण मीराबाईंची भजनं सादर करतोय. त्यापैकी दोघे तिघे जण भजनं सादर करणार आहेत. तुम्हालाही करायची असतील भजनं सादर तर नक्की तुमची नावं आमच्यापर्यंत येऊ द्यात, आम्हाला फार आनंद होईल. आणि करुणा त्रिपदी सुद्धा म्हणजे मला खात्री आहे की ऑलमोस्ट सगळ्यांना जे आपल्या अध्यात्मपीठावर रेग्युलरली येतात सगळ्यांना ती आता बऱ्यापैकी तोंडात बसलेली आहे. तर नक्की पुढे या, आपली नावं द्या आणि आपलाच मंच आहे, आपलंच आध्यात्मिक परिवार आहे. त्याच्यामुळे नक्की करुणा त्रिपदी तुम्ही म्हणा, सगळ्यांनी एक एक करून. आपल्याकडे खूप फार गुणी कलाकार आहेत, त्यांनी पण नक्की प्रयत्न करावे ही विनंती सगळ्यांना. आणि रजनीताईंनी म्हटलं तसं की आता म्हणजे झालेत आपल्याला आपल्या पीठाचे 9-10 महिने आता होतील, तर आता पुढची पायरी गाठायची वेळ आलेली आहे. सो नक्की 12वा अध्याय सुद्धा मुखोद्गत आपल्याला होत ही अशी इच्छा. आणि आपले प्रश्न सुद्धा म्हणजे दादांसाठी काही असतील ध्याना करता किंवा मेडिटेशन कसं करावं, काय करावं, त्याच्यात काही अडथळे तुम्हाला येत असतील तर ते कसे आपण त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो, हे नक्की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा. पुढच्या आपल्या अध्यात्मपीठात धनंजय दादा त्याचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करतील. धन्यवाद.